रेड ॲस्ट्रो प्रीमियम 8.0 हा बर्ड डेटा एंट्रीचा मेन स्क्रीन आहे. सुरू केल्यानंतर हाच स्क्रीन समोर येतो आपल्या. तर साईडला आपल्याला डाव्या बाजूला बटन दिसतील हे नई कुंडली, कुंडली जमा, नवीनीकरण, कुंडली हटाए, डिफॉल्ट सेट आणि हे जन्मस्थान शोध, एवढे बटन आहेत खाली. त्याच्यानंतर इथे 3 टॅब आहेत. जन्म विवरण 4 टॅब आहेत. अन्य तथ्य आहे, इतर काही माहिती भरायला, काही घटना असतील तर ते आपण टाकू शकतो आणि ऑप्शन्स आहेत काही. आणि त्याच्यावरती परत आणखीन 3 टॅब आहेत. रंगाचा ऑप्शन आहे, कलर चॉईस करू शकतो. डिझाईन आहे, कुंडलीची डिझाईन वगैरे. आणि हे मेन पेज आहे आणि जन्मविवरणचा हा दुसरा टॅब वरती परत. म्हणजे टोटल 7 टॅब आहेत, त्याच्यात सब टॅब आहेत 3 परत अजून. उजव्या बाजूला तुम्हाला ही जी आपण लिस्ट केलेली, म्हणजे आधी ज्या कुंडल्या आपण फीड केलेल्या आहेत त्या सगळ्या इथे दिसतात आपल्याला. बॅकअप घेण्याची व्यवस्था आहे, घेतलेला बॅकअप रिस्टोर करण्याची व्यवस्था आहे. एक इम्पोर्ट बटन पण आहे. समजा दुसरे प्रॉडक्ट असतील तुमच्याकडे याच कंपनीचे तर त्याचा डेटा सुद्धा आपण इथून इम्पोर्ट करून या सॉफ्टवेअरमध्ये घेऊ शकतो. आता डेटा फीड करताना वरती मेल फिमेल इंडिकेटर आहे, नाव, त्याच्यानंतर काही निकनेम असेल तर टाकता येतं, जन्मतारीख पूर्ण इथे टाकता येते, वेळ आहे आणि स्थळ टाकता येतं. त्याच्यानंतर अक्षांश रेखांश ऑटोमॅटिक सुद्धा त्याच्यात डेटाबेसमध्ये असेल तर येतात, नसतील त्याच्यामध्ये तर आपल्याला मॅन्युअली फीड करता येतं. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला. माझं डेमो चालू आहे मॅडम, नंतर बोलायचं का आपण? सॉफ्टवेअरचा डेमो दाखवतोय मी. हा लाल किताबचं दाखवतोय, तर तुम्ही पण जॉईन व्हावं लागलं तर आपण नंतर बोलू. ओके. तर इथे इम्पोर्ट ऑप्शन सुद्धा आहे. आता हा आपण नंतर बोलू मॅडम. शेवाळे सर पण आलेले आहेत, मी त्यांचं पण स्वागत करतो. कालच आमचं बोलणं झालं होतं आणि ते म्हटले होते मलाही बघायचं आहे. तर इथे आपण एक डेट टाकूत किंवा आपण याच्यातली जी टाकलेली कुंडली ती निवडू शकतो आपण. इथे हे सॅम्पल म्हणून आहे, हे आपण निवडूया. आणि सगळा डेटा आपण ज्यावेळेस फीड करतो तर आपल्याला आगे बढे किंवा प्रोसीड बटन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे हिंदी आणि इंग्रजी दोनच भाषा आहेत. आपल्याला अयनांशाचे भरपूर ऑप्शन आहेत इथे. आणि कुंडलीच्या स्टाईल ज्या आहेत तर 4 स्टाईल आहेत, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि श्रीलंकन, अशा 4 प्रकारचे आहेत. आणि भावाचे जे कॅल्क्युलेशन आहेत त्याच्यामध्ये पण 4-5 ऑप्शन आहेत वेगवेगळे. आणि अयनांश केपी साठी तुम्ही केपी मध्ये पण 3 अयनांश आहेत वेगवेगळे. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय का सर माझा? येतोय. मला बरं वाटलं तुम्ही आले, तुमचे आशीर्वाद मिळतात. नाही, काल पण मी अटेंड केलं पण मला जरा उशीर झाला. अच्छा, बरं. छान, पण माझ्या डिमांडवर तुम्ही हे लावलं त्याच्याबद्दल धन्यवाद. हो सर, थँक्यू सर. मी माझ्या त्या याच्यावर टाकलंय, बाकीच्या लोकांना आता काय किती येतात कोणाला माहिती. हा येतील. आता सध्या 16 लोक जॉईन झालेले आहेत, हळूहळू येतील आणखीन थोडेसे. एकच मिनिट. हॅलो, नमस्कार. हा सर, मी तुम्हाला नंतर फोन करू का? आता एक डेमो दाखवतोय ना. मी करतो फोन सर. थँक्यू. तर इथे ज्यावेळेस आपण डेटा फीड करतो तर आपल्याला इथे फोटो सुद्धा टाकता येतो आवश्यक असेल तर, किंवा एखाद्याला आवडत असेल तर. आगे बडेवर क्लिक केलं की सॉफ्टवेअरच्या आतमध्ये आपण जातो आणि आपल्याला मेन स्क्रीन दिसतो. तिथे त्याच्यावर कुंडली येते,
आपली लग्न कुंडली पारंपरिक पद्धतीची सुद्धा दिसेल. आणि मग त्याच्या बाजूला चंद्र कुंडली आहे लाल किताबची, आणि वर्ष कुंडली सुद्धा आहे, इथं गोचर कुंडली आहे, भावचलित सुद्धा दिलेली आहे. त्याच्यानंतर हे जे उपाय म्हणून लिहिलेलं आहे ना, तर इथं तुम्हाला एकदम क्विक असं बघायचं असलं की आता सूर्याचा उपाय काय, तर इथं क्लिक करायचं, ताबडतोब आपल्याला सूर्याचा उपाय दिसेल. किंवा मग त्याच्यामध्ये बॉक्स दिलेले सिलेक्शनला, तुम्ही इतर ग्रह निवडून त्याचे लगेच उपाय बघू शकता. म्हणजे समजा एक क्लायंट आले तुमच्याकडे, त्यांना समजा काही बर्थ डेटा नाही आहे त्यांच्याकडे, समजा जन्मतारीख वगैरे, त्या केसमध्ये त्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं स्वरूप बघून आपण ताबडतोब त्याला हा उपाय देऊ शकतो. त्याच्या समस्या आपण बघायच्या आणि त्याला कोणत्या भावाचा किंवा काय उपाय द्यायचा. ज्या भावाविषयी समस्या असेल तो भाव निवडायचा, आणि ग्रहांचे पण कारकत्व आपल्याला ज्योतिषांना माहितीच असतात, तर ते कारकत्व बघायचं कोणत्या ग्रहाकडे जात आहे. ग्रहाचं आणि भावाचं कॉम्बिनेशन करून तो त्याला उपाय बरोबर दाखवतो. आता हा 11व्या स्थानातल्या मंगळाचा उपाय आला, तोच मंगळ समजा 7व्या स्थानात असेल तर मग काय उपाय, असं इथं क्विक तुम्हाला टूल दिलेला आहे की ताबडतोब त्याला उपाय सांगता येईल. आणि जे टीव्हीवर वगैरे लोक, ज्योतिषी लोक काम करतात, ते असेच टूल वापरतात आणि आपल्याला खूप आश्चर्य वाटतं की ते इतके पटापट कसं सांगतायत सगळं. तर त्यांच्या समोर लॅपटॉप असतो आणि त्यांना मदतीला 2-4 लोक तिथं तयार असतात, ते पण पटापट त्यांना सांगतात. त्यांच्या हेडफोन मधून त्यांना आवाज येत असतो की काय करायचं काय नाही. तर असं तिथं फास्ट मध्ये काम चालतं एकदम. तर असे सॉफ्टवेअर वापरले की आपलंही काम जे आहे कन्सल्टेशन, तर ते खूप फास्ट होईल. कारण आता लोक इतके घाईमध्ये असतात की त्यांना तेवढा वेळ नसतो की थांबा किंवा आपण कॅल्क्युलेशन करू, कुंडली बघू. आता ती पद्धत जुनी झाली की तुमची कुंडली ठेवून जा, मी 2-3 दिवसांनी सांगतो, असं सांगायचा आता जमाना गेला. हे सॉफ्टवेअरच्या मदतीने शक्य होत आहे, कारण मॅन्युअली करायचं तर तेवढाच वेळ लागेल आज पण. तर हा मेन स्क्रीन आहे आणि एक एक पेज, आता डाव्या बाजूला जी लिस्ट आपल्याला दिसतीये, तर त्याच्यातून आपण एक एक पेजवर जाऊन सगळ्या गोष्टी बघू शकतो. तर कॅल्क्युलेशनच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण इथे बघायला नको, कारण प्रत्येकाचा अभ्यास असेल असं सांगता येणार नाही, आणि लाल किताबचा माझाही स्वतःचा अभ्यास नाहीये. तर आपण डायरेक्ट प्रेडिक्शनचा पार्ट बघूयात. इथे जर बघितलं तर हे लाल किताबचं कव्हर आहे, म्हणजे आपण कुंडलीला कव्हर लावून देतो तसं त्यांनी प्रिंटेड ते कव्हर त्यांचं दिलेलं आहे करून. एकदम लाईव्ह वाटावं असं अट्रॅक्टिव्ह सगळी प्रिंटआउट येते त्याची. आपलं नाव खाली दिसतं, नवग्रह स्तुती आहे. आता मी काल लोकांना ज्या प्रिंटआउट पाठवल्या त्याच्यावर माझंच नाव जाईल, कारण तिथे नाव बदलायला चान्स ठेवलेला नाही, कारण ह्या सॉफ्टवेअरची पायरसी खूप करायचे लोक. मग त्यांनी काय केलं की सॉफ्टवेअर घ्यायच्या आधी आपल्याला सगळी माहिती त्यांना पाठवावी लागती. ती माहिती ते कॉन्फिगर करतात, सॉफ्टवेअरच्या आतमध्येच ते सगळं फीड करून देतात. म्हणून मग ते बदलायला आपल्याला चान्स नाही राहिला. तुम्हाला ते पेज नको असेल, समजा क्लायंटला द्यायचं असेल तुम्हाला, तर ते पेज काढून टाका, ते प्रिंट करू नका आणि मग द्या. किंवा ते पेज प्रिंट काढून त्याची झेरॉक्स तुम्ही मारू शकता. खालचं माझं नाव आहे ना, तिथं कोरं कागद ठेवून किंवा तुमचा ऍड्रेस ठेवून तुम्ही एक झेरॉक्स मारली तरी पण ते होऊ शकेल. त्याच्यानंतर मग ज्योतिषीय सारणी आहे. हे आपण जे डिटेल भरले ते सगळे याच्यात आहेत, आणि यांच्या पेजवर खूप जास्त डिटेल आहेत. अवखडा चक्र, घात चक्रामध्ये पण इतर सॉफ्टवेअरच्या मानाने खूप त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे. कृष्णमूर्ती पद्धती, पाश्चात्य ज्योतिष, भरपूर माहिती इथे आलेली आहे त्याच्यात. त्याच्यानंतर ग्रहस्थिती पेज 1 आहे. असे 3 प्रकारचे पेजेस आहे, पेज 1, पेज 2, पेज 3. आणि त्याच्यासमोर त्या टर्मिनॉलॉजी वापरलेल्या आहेत लाल किताबच्या. म्हणजे तो पक्का घर आहे का, किंवा म्हणजे भाग्याचा ग्रह आहे का, साथी ग्रह आहे का, कायम आहे का, धर्मी ग्रह आहे का, झोपलेला अवस्थेत, निद्रिस्त अवस्थेत तो आहे का, सोया हुआ, किंवा विशेष असेल तर शुभ किंवा अशुभ भावात तो आहे का, असे त्याचे इंडिकेशन इथं दिलेले आहेत. तर ज्यांचा तो अभ्यास असेल त्यांना तर हे फार चांगली गोष्ट आहे ही. पण ज्यांचा अभ्यास नाहीये तर ते प्रेडिक्शन वर जाऊ शकतात डायरेक्ट. ही ग्रहस्थिती पेज 2 आहे. तर आता शेवाळे सरांना किंवा इतर ज्यांचा अभ्यास आहे त्यांना मी काय सांगतो हे कळत असेल सगळं बोलायचं पैकी नाहीये पेजेस मला. वर. हॅलो
हॅलो मॅडम. तर हे सगळं आहे ग्रहस्थिती. 35 वर्षाचं ते चक्र आहेत. 3 चक्र काल आपल्याला सांगितलं त्या सरांनी, संतोष सरांनी. लाल किताबच्या दृष्टी आहे तिथे, हाताच्या रेषा दाखवलेल्या आहेत. सामान्य भविष्यफल, आता इथून भविष्यफल सुरू झालं. लाल किताब नुसार काय भविष्य आहे हे त्यांनी दिलेलं आहे. तर हे जे स्क्रिप्ट आहे खूप ह्यूज आहे, याच्यामध्ये खूप भरपूर त्याचं स्क्रिप्ट दिलेलं आहे. आणि निवांत जर वाचलं तर आपल्याला ते सगळं लक्षात येतं आणि बऱ्याचशा गोष्टी मॅच होताना आपल्याला दिसतात. ग्रहफल आणि लाल किताब, आता ही माहिती 9 पानं आहे. तर यांची सुरुवात गुरुपासून असते. 9व्या भावात जर गुरु आहे तर त्याचं फळ काय आहे. लाल किताब में 9वां भाव बृहस्पति का पक्का भाव है. आप सम्मानित तथा बढ़िया आर्थिक स्थिति वाले खानदान में पैदा हुए होंगे. आप पैसे के पीछे कभी नहीं भागेंगे. आपकी कुंडली में 3रा और 5वां भाव खाली है. लाल किताब के अनुसार आप अपनी मेहनत से ढेर सारा धन कमाएंगे. आता ही ज्याची कुंडली आहे तो खरंच स्वकर्तृत्वाने पुढे आलेला आहे. मला माहिती आहे तो. आता इथं फक्त सॅम्पल लिहिलेलं आहे त्याने. आपकी कुंडली में पहला भाव खाली है. लाल किताब के अनुसार आपके स्वास्थ्य पर इसका बुरा प्रभाव होगा. आपको दिल की बीमारी हो सकती है. तर त्याला अजून झाली नाही. आपको अपना विवाह 25 वर्ष के बाद करना चाहिए. तीर्थ यात्राएं आपकी संतान के लिए अशुभ कारक हो सकती है. 9वें भाव में गुरु के उपाय और सावधानियां. तर ह्याच्यात ते उपायांची यादी दिलेली आहे पूर्ण. आता इथे कसं 10-12 उपाय आहेत, पण आपल्याला तारतम्याने विचार करून त्याला जे रुचेल पचेल शक्य असेल ते उपाय द्यायचे. म्हणजे आता तिथे आपल्यासमोर ज्यावेळेस क्लायंट बसलेला असतो तर स्त्री आहे की पुरुष आहे, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे, वय काय आहे, त्याचं ग्रोनअप कसं झालेलं, त्याप्रमाणे त्याला त्याच्या भाषेत समजेल असे उपाय सांगायचे असतात. आता इथे काही उपाय दिलेले 43 दिवस वगैरे, तर 43 दिवसाचा उपाय मध्ये ब्रेक होऊ शकतो काही कारणास्तव. तर असा उपाय आपण द्यायचा नाही आणि शक्यतो स्त्रियांना तर ते शक्यच नसतं. तर अशा केसमध्ये आपल्याला त्याला थोडंसं मॉडिफाय सुद्धा करावं लागतं आणि त्या पद्धतीने उपाय त्याला स्वतः थोडासा बदल करून देऊ शकता. कारण समजा आता 43 दिवस आहे तर आपण 11-11 दिवस दर महिन्यात समजा स्त्रियांना करायला सांगितलं तर त्या टाइम टेबल त्यांचा मॅच करू शकतात. किंवा छोटा जो उपाय आहे ना, काही दिवसाचा, 1 दिवसाचा, फक्त एकदाच करायचा, असा उपाय त्याला देऊ शकतो. आता पीपल की सेवा करे 11 नंबरला उपाय. तर जवळ पिंपळाचं झाड असेल तर त्याला आपण 11 प्रदक्षिणा मारायला सांगतो. तिथे थोडीशी स्वच्छता झाडझूड तू करत जा, दिवा लावत जा संध्याकाळी. ह्या गोष्टी सांगितल्या तर त्याला सवय लागते त्याची, आणि एकदा सवय लागली की मग त्याच्या जीवनात थोडेसे बदल होतात. ज्योतिष म्हणजे खरं जर तसं बघितलं तर थोडंसं माइंड प्रोग्रामिंगचा तो गेम असतो, की त्या जीवनात जी विस्कळी घडी सगळी झालेली आहे तर त्याला आपण सेट करतो, त्याला रिसेट करतो. जसं आपण F5 दाबतो आणि रिफ्रेश करतो एखादं विंडो असली तर तसं आपण त्याच्या जीवनामध्ये रिफ्रेश बटन दाबत असतो, की त्याची झोपायची वेळ ठीक नसती, उठायची वेळ नसती बरोबर, त्याच्या जेवण्याच्या वेळा व्यवस्थित नसतात, कधी पण तो जेवतो. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपण एक जरी त्याला सोपा उपाय दिला, म्हणजे त्याला फक्त आपण म्हटलं की तू सकाळी सूर्याचं दर्शन घेत जा आंघोळ करून, उगवत्या सूर्याचं, तर झालं. त्याला सगळ्या सेटिंग त्याच्यासाठी चेंज कराव्या लागतात. म्हणजे त्याला झोपायची वेळ ठरवावी लागते, उठायची वेळ ठरवावी लागते. उठायचं म्हणजे उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे त्याला थोडीशी आधी उठून आंघोळ वगैरे सगळं आवरावंच लागेल त्याचं. आणि एकदा जर का त्याच्यात तो सक्सेस झाला आणि असं 1-1.5 महिना त्यांनी केलं तर त्याच्या बाकीच्या गोष्टी पण व्यवस्थित व्हायला लागतात. त्याला कळत नाही हे कशामुळे झालं, पण आपल्याला माहिती असतं की आपण त्याची एक गोष्ट फक्त रिसेट केलेली आहे, उठण्याची वेळ आपण फक्त बदलली त्याची, तर त्याच्या बाकीच्या गोष्टी आपोआप सेट होतात. तर हे थोडंसं अवांतर मी सांगितलं. हे ग्रहफल 9 ग्रहांचं पूर्ण आलेलं इथे आणि त्याचे उपाय सुद्धा तो दाखवतो. आता खाली ग्रहफल नया म्हणजे ते हस्तरेषाच आहेत. परत आपण काल बघितलं होतं की प्रत्येक ग्रहाप्रमाणे हातावर अशी रेषा असण्याची शक्यता आहे. आता जे इथे चित्र दाखवलेलं आहे ना आणि जशी रेषा दाखवली एक्झॅक्ट तशी नसेल, पण तत्सम रेषा म्हणजे तशा प्रकारची रेषा असेल. कारण आकृती काहीतरी तुम्हाला एक दाखवावीच लागणार, त्याच्याशिवाय कळणार नाही. आणि हस्तरेषामध्ये अगदी साधर्म्य नसतो, थोडाफार फरक असतो. तर
अशी जर रेषा दिसली तर मग त्याचा सूर्य 11व्या भावात आहे असं तुम्ही म्हणू शकता. किंवा जर त्याचा 11व्या भावातला तुम्ही सूर्य बघितला तर त्याच्या हातावरती रेषा क्रॉस चेक करू शकता. आणि जे फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहेत तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं करू शकतो. जसं आता चंद्राचं जर काही दाखवलं असेल तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला जर रेषा सापडली तर थोडीशी जन्मवेळ मागे पुढे आहे का किंवा काही चुकलंय का असं करून तुम्ही ते चेंज करून बघू शकता. जीवनचक्र म्हणून प्रेडिक्शन आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. हे आता शिक्षणासंबंधित आहे. मग तिथे काही दोहे टाकलेले आहेत, काही श्लोक टाकलेले आहेत आणि त्याच्यानुसार मग प्रिडिक्शन दिलेलं आहे. आता हे लाल किताबचं वैशिष्ट्य आहे की ते कॉम्प्रेस लँग्वेज वापरलेली, जसं संस्कृतचे श्लोक आहेत तसे या दोह्यांमध्ये सुद्धा फार मोठा अर्थ असतो. आपल्याला कळत नाही तो एकदा असं नुसतं ऐकून. आपल्याला वाटतं काहीतरी सर्वसाधारण ती काहीतरी लाईन आहे. पण त्याच्यामध्ये जर आपण चिंतन केलं आणि ते वारंवार ऐकलं तर असं आपल्या लक्षात येतं की त्यांना खूप मोठी गोष्ट सांगायची आणि ते साधारण व्यावहारिक गोष्टीपासून तर त्या अध्यात्माच्या उच्च पातळीपर्यंत ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये येतात. जसं चांगदेव 65 तुम्ही जर वाचली किंवा ऐकली तर तुम्हाला वाटेल काय हे तर सगळं मलाही माहिती आहे, याच्यात काय विशेष आहे. पण हळूहळू ज्यावेळेस आपण 2-3 वेळा ऐकतो आणि वारंवार ऐकतो तर त्याच्यातला जो गूढ अर्थ आहे, रहस्य आहे त्याच्यातलं ते आपल्याला कळतं. तर तसं याच्यामध्ये काही दोहे वापरलेले आहेत. तर जसं आपण क्लायंटशी इंटरॅक्ट करू आणि आपणही हे वाचत राहायला पाहिजे थोडं थोडं अधूनमधून, तर आपण डीप मध्ये जाऊ शकतो या सॉफ्टवेअरमध्ये. त्या माध्यमातून लाल किताब पर्यंत आपण पोहोचू शकतो. तर हे बघा, हे टोटल 9 पानं इथे माहिती आहे अशी. अगदी म्हणजे परदेश गमन वगैरे सगळं त्यांनी कव्हर केलेलं आहे. आता खाली याच्यामध्ये ऋण दिलेले आहेत वेगवेगळे. अंधे ग्रहों की कुंडली आहे. याच्यात जर नसेल तर तो तसं स्पष्ट सांगतो की या कुंडलीत तो योग नाहीये म्हणून. आणि जर असेल तर मग आहे म्हणून सांगतो आणि त्याचे काय लक्षणं दिसतात तुम्हाला तुमच्या जीवनात ते पण तिथे लिहून येतात आणि मग त्याचे उपाय सुद्धा तो खाली सांगतोय सॉफ्टवेअर आपल्याला. तरी 4 पानं इथे माहिती आहे अशी. जर ते ऋण किंवा तो दोष लागत असेल कुंडलीत तरच त्याचे उपाय दाखवत होतो, अन्यथा तो दाखवत नाहीत. सामूहिक ग्रहों का फल म्हणजे एका भावामध्ये 2 ग्रह असतील, 3 ग्रह असतील तर ग्रह युतीचं किंवा सहवास योगाचं इथं फळ आहे. हे सुद्धा फलादेश हा 2 पानं इथे आलेला आहे. तर मी तुम्हाला तशी काल सॅम्पल रिपोर्ट तुम्हाला पाठवला होता. त्याच्यात तुम्ही काही लोकांनी वाचले असेल. शनी 7.5चं फळ याच्यामध्ये डिटेल आलेलं आहे. वेगवेगळे 3 वेळा 7.5 येते प्रत्येकाच्या जीवनात. काही कुंडलीमध्ये 4 वेळा पण येते. जर जन्मताच त्याला 7.5 असेल तर त्याच्यात थोडंसं जास्त म्हणजे 4थ्या वेळा पण दिसू शकते. साधारणतः असं म्हणतात की 3ऱ्या 7.5 मध्ये वाचणं शक्य नसतं किंवा तो फारच म्हणजे हतबल झालेला असतो. पण त्याच्यातून जर निघाला माणूस 3ऱ्या 7.5तून तर मग 100 वर्ष जगू शकतो असं काही लोक म्हणतात. तर मी असे लोक बघितलेले आहेत की 3री 7.5 पण होऊन गेली पण त्यांना काही त्रास नाहीये, चालतात फिरतात अजून ओके आहेत. ते प्रत्येकाचं कर्मफल असतं, त्याच्या सिद्धांताप्रमाणे त्याला ते फळं मिळतात. तर हे 7.5चं फळ आहे. कोणतेही तुम्ही सायकलचं निवडू शकता पाहिजे त्या. 3 सायकल असतात आणि जो ढय्या असतो मध्ये त्याचं पण फळ तो दाखवतो. इथे डेट येतात स्टार्टिंग आणि एंडिंग आणि तो कुठून आहे शनी. तर फलादेशाच्या बाबतीत आहे ना, ह्या उत्तर प्रदेशच्या किंवा दिल्लीच्या लोकांचा आहे ना हात कोणीच धरू शकत नाही. इतकं डिटेल फलादेश आहे ना की आपल्याकडच्या सॉफ्टवेअरमध्ये असे डिटेल दिसत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही ठरवलं ना की हे सॉफ्टवेअर घेतलं आणि आपलं स्वतःच्याच कुंडलीचं आपण पूर्ण वाचून काढू तरी पण तुमचं एका सिटिंगमध्ये होणार नाही. काही पानं वाचल्यावर तुम्ही म्हणताल आता बस झालं, आता उद्या वाचू. तर इतकं मोठा ह्यूज याच्यामध्ये डेटा आहे आणि ते फलादेश आहे. म्हणजे ज्यावेळेस लोक मला म्हणतात ना की याचं मराठी भाषांतर कधी येणार आहे तर ते फारच अवघड आहे. कारण शेकडो हजारो पानं ट्रान्सलेट करणं खूप अवघड आहे. त्याला एकतर वेळ खूप लागेल आणि जेवढा वेळ ट्रान्सलेशनला लागेल ना तोपर्यंत दुसरे कितीतरी सॉफ्टवेअर पुढे निघून गेलेले असतात किंवा त्यांचे जे रिसर्च आहेत ते पुढे गेलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा
पाठपुरावा करणं, याचा पाठलाग करणं शक्य नाही आहे. हे मृगजळासारखं पुढे पुढे सरकत राहील. तर काही छोटे छोटे सॉफ्टवेअरचं मी करतो, पण या मोठ्या सॉफ्टवेअरचं शक्य नाही. एकतर कंपनी एवढा खर्च करत नाही, कारण ते म्हणतात तुम्ही सेल किती देणार. त्यांचं फक्त कॅल्क्युलेशन फायनान्शियल असतं की तुम्ही सेल देत असले तर आम्ही भाषांतर करतो. मराठी काय, तुम्ही आम्हाला उर्दू सांगा किंवा अजून कोणते भाषा सांगा, पंजाबी, बंगाली, गुजराती, आम्ही सगळ्या ह्याच्यात करायला तयार आहे. पण ते सेलची गॅरंटी मागतात आणि आपल्याला ती देता येत नाही. विंशोत्तरी दशा आणि त्याचे उपाय सुद्धा इथे आलेले आहेत. काल सर्पयोग तो चेक करतो, असला तर सांगतो आहे म्हणून, नसला तर नाही म्हणून सुद्धा तो सांगतो. त्याचं यंत्र वगैरे पण दाखवलेले तिथं. हे यंत्र ॲज इट इज, आज आपण समजा फोटो काढून जरी त्याला दिला किंवा याची प्रिंट काढून दिली तर याची पूजा करून सुद्धा जातकाला फायदा होऊ शकतो. कारण आपल्याकडे येणारा बऱ्याचदा वर्ग गरीब असतो, मोलमजुरी करणारे लोक सुद्धा आपल्याकडे येतात. प्रत्येकाला आपण त्र्यंबकेश्वरला जा आणि शांती करून घे असं सांगू शकत नाही, कारण तिथे खर्च मोठा असतो, ड्युटी वगैरे सोडून त्यांना जावं लागतं. एकच मिनिट. हा, नमस्कार. हॅलो. मला थोडस अर्ध्या पाऊण तासांनी करते का फोन? मी डेमो दाखवतोय लाल किताबच्या सॉफ्टवेअरचा ऑनलाईन. तुम्ही जॉईन व्हा ना लिंकवर, मी तुम्हाला पाठवतो लिंक. झूमची आहे लिंक, मी पाठवतो तुम्हाला. ओके सर, थँक्यू. तर ह्या पद्धतीने आपण हे असे याच्यातले यंत्र सुद्धा लोकांना देऊ शकतो. एकच मिनिट. या कंपनीने सॉफ्टवेअरचे खूप व्हर्जन काढलेले आहेत. अगदी छोट्यात छोटं सॉफ्टवेअर यांचं 1250 रुपयाला सुद्धा मिळतं. त्याच्यामध्ये माहिती कमी असते आणि मग ते जे जुने प्रॉडक्ट होते तर त्याच्यातले डेव्हलपमेंट बंद झालेले, म्हणून मी ते रिकमेंड करत नाही. त्याच्यानंतर एक 3500चं सॉफ्टवेअर त्यांचं आहे, ॲस्ट्रो रेमेडीज म्हणून, त्याच्यामध्ये बरेचसे उपाय दिलेले आहेत. मग लाल किताबचं त्यांचं 7500चं एक सॉफ्टवेअर आहे. तर ते सॉफ्टवेअर आलं, त्याच्यामध्ये मग त्यांनी काही करेक्शन केले परत, की स्त्री आणि पुरुषाचं जे प्रेडिक्शन आहे त्याच्यामध्ये जे स्त्रीवाचक आणि पुरुषवाचक शब्द आहेत त्याच्यामध्ये करेक्शन केले आणि इंटरनल बऱ्याच सुधारणा केल्या. तर 12,500चं नंतर एक सॉफ्टवेअर आलं, तर त्याला रेड ॲस्ट्रो प्रोफेशनल असं त्यांनी नाव दिलं. आणि मग काही लोकांचं असं म्हणणं पडलं की ह्याच्यामध्ये भावचलित कुंडलीचा फलादेश नाही आणि GD वशिष्ठ वगैरे भावचलित पद्धतीने प्रिडिक्शन द्यायचे. तर आता ते डिपेंड आहे, प्रत्येक जातकाला थोडा थोडा वेगळा अनुभव येतो. काहीचं चंद्रकुंडलीवरून अगदी परफेक्ट मॅच होतं. जसं आपण पारंपरिक ज्योतिषमध्ये पण बघतो की आपण काय म्हणतो, याची चंद्रकुंडली बलवान आहे. काही लोकांचं आपण काय म्हणतो, याची आहे ना लग्न कुंडली बलवान आहे. काही लोकांची सूर्यकुंडली बलवान असते. मग त्याच्या ह्यानी जर बघितलं आपण तर फलादेशाच्या ज्या प्रचिती आहेत त्या आपल्याला बरोबर येतात. तर तसं काही लोकांना भावचलितवर जास्त भर असतो आणि त्याच्यावर विश्वास असतो. तर मग भावचलित प्रमाणे प्रेडिक्शन का देऊ नये असं म्हणून त्यांनी त्याच्यात ते ॲडिशनल त्या गोष्टी टाकल्या. आणि मी जसं काल तुम्हाला सांगितलं होतं की वेणी माधव गोस्वामी याचं या सॉफ्टवेअरला मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळालेला आहे. तर प्रत्येक सॉफ्टवेअरच्या विक्रीमध्ये त्यांना 25% त्याची रॉयल्टी म्हणून द्यावी लागते. म्हणून मग किमती याच्या वाढत गेल्या आणि जे प्रीमियम सॉफ्टवेअर आहे तर ते 25,000चं आहे. नुकतंच त्यांनी याच्यामध्ये KPचं पण ॲड केलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवीन नंतर. तर कृष्णमूर्ती पद्धती प्लस लाल किताब असं ते एक फ्युजन झालेलं आहे. आणि आजकाल आता ही क्रेज किंवा हा ट्रेंड आलेलाच आहे की प्रत्येक शास्त्रामध्ये स्वतःचं काही संशोधन ॲड करून त्याचं फ्युजन तयार केलं जातं आणि ते लोकांसमोर सादर केलं जातं. आता त्याच्यामध्ये ह्या मंथनातूनच एक दिवस नवीन गोष्टी जन्माला येत असतात. तर हे झालं पाहिजे माझ्या मते, की वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजे, त्याच्याशिवाय काय होणार. आता त्याच्यामध्ये काही प्रयोग चुकतात सुद्धा आणि ते चुकलेले प्रयोग मग परत कोणीतरी दुरुस्त करतं येऊन. आणि मग फायनली आपण जो एंड युजर आहे किंवा आपल्याकडे येणारा क्लायंट आहे त्याला जास्तीत जास्त ॲक्युरेट उत्तर कसं देऊ शकू किंवा एक
चांगली सर्व्हिस त्याला कशी मिळेल ह्या शास्त्राच्या माध्यमातून. तर हा प्रयत्न होत राहिला पाहिजे, कारण आपण जे आहे ऑलरेडी त्याच्यावरच समजा काम करत राहिलो तर सुधारणा कधीच होणार नाही. त्याच्यामुळे जे भावचलितचे प्रेडिक्शन आहेत ते आपण तपासावेत. जर ते लागू पडत असतील तर अवश्य त्याचा वापर करावा. आणि मला काही लोक सांगतात की लग्न आणि चंद्रकुंडलीपेक्षा भावचलितचं आम्हाला जास्त मॅच होतं. तर हे अंकशास्त्राचं इथे ऍड केलेलं आहे. आता आजचा तो सब्जेक्ट नाही आपला, लाल किताबचा असल्यामुळे इथे आपण ते जास्त बघूया. वर्ष कुंडलीचं अगदी 120 वर्षांच्या सगळ्या कुंडल्या वगैरे त्यांनी मांडून दाखवलेल्या आहे. मी तुम्हाला जे म्हटलं की आपण स्वतःचंही वाचायचं एका सिटिंग मध्ये करू शकत नाही, तर ते तुम्हाला लक्षात येईल की आता किती डेटा याच्यात त्यांनी दाखवलेलं त्याच्याप्रमाणे. 8 पानावर त्यांनी या छोट्या छोट्या कुंडल्या मांडून दाखवलेल्या आहे की प्रत्येक वर्षाची कुंडली आपण इथं बघू शकतो की माझं ह्या वर्षात कसं असेल काय नाही. आणि वर्ष कुंडली 120, तर हे परत 14 पेजवर घेतलं, म्हणजे थोड्या मोठ्या आकारात त्यांनी घेतलेल्या आहेत त्यात. वर्ष कुंडली म्हणजे जी आपली जन्मतारीख असते त्याच्या थोडीशी मागे पुढे ती कुंडली होत असते. आता इथे त्यांनी काय केलेलं आहे, आकार तेवढेच ठेवले कुंडल्याचे, पण खाली त्यांनी ग्रहांची डिटेल दिलेली आहे, त्या वर्षामध्ये कोणते ग्रह ऍक्टिव्हेट असणार आहेत वगैरे ते दिलेले आहे. लाल किताबचं वर्षफल कव्हर वेगळं केलेलं आहे त्यांनी. वर्षफलाचं मुख्य पान घेतलेलं आहे, याच्यात कॅल्क्युलेशनचे टेबल्स वगैरे तुम्हाला दिसतील, कुंडल्या दिसतील. म्हणजे हे वर्ष कसं जाणार याच्यावरून तुम्हाला लगेच सांगता येतं. त्याच्यानंतर ही मासिक कुंडली वर्षफलाची. जेवढे जास्त कॅल्क्युलेशन आहे तेवढं ते उघडायला वेळ घेतो तो. तर ही लाल किताबची वर्षफल कुंडली. इथे एक ॲरो दिलेला आहे लेफ्ट आणि राईटला. तर आपण पुढचं वर्ष किंवा मागचं वर्ष असं क्लिक केलं की ताबडतोब इथे ते व्ह्यू होईल, डिस्प्ले होईल इथे. आता लाल किताबच्या दृष्टी ते या टेबलवर आलेलं आहे. इथे सुद्धा लेफ्ट आणि राईट ॲरो आहेत. म्हणजे खरंच ज्यांचा लाल किताबचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी अगदी चांगला उपहार आहे वर्षफल आणि त्याचे उपाय. म्हणजे एवढं मोठं सॉफ्टवेअर तुम्हाला दुसरं मिळणार नाही कोणाकडेच, याच कंपनीकडे ते फक्त आहे. आणि याच लोकांनी जे मोठे मोठे लाल किताबवाले आहेत त्यांना ही सर्व्हिस दिलेली आहे. फक्त आता कधी कधी ती सर्व्हिस डायरेक्ट असते, कधी इनडायरेक्ट असते, आणि ते ओपनली सांगता येत नाही. समजा मी तुमच्याकरता एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करून दिलं तर ते त्याच्यामध्ये तुमचा व्यक्तिगत फलादेश काही असतो, तुमचं संशोधन असतं, किंवा तुम्हाला आवडणारा UI युजर इंटरफेस तो तयार करून दिला जातो, तर ते दुसरीकडे कुठं ओपन करता येत नाही कारण त्यांचं ते कॉपीराईट असतं. तर असे कस्टमाइज सॉफ्टवेअर सुद्धा काही लोक बनवून घेतात. माझ्याकडे बऱ्याच लोकांची तशी विचार नव्हती, पण त्याला वेळ पण खूप लागतो आणि खर्चही खूप येतो त्याला. आता हे लाल किताबनुसार वर्षफल, तिथे सुद्धा आपल्याला पुढचं मागचं वर्ष ट्राय करता येतं, बघता येतं. तिथं मागचं वर्ष कशाला बघायचं की त्या क्लायंटला आपण विचारू शकतो की तुला मागच्या वर्षात असा त्रास झाला का किंवा असा फायदा झाला का, आणि मग तो हो जर म्हटला तर मग आपण पुढच्या वर्षीच त्याला सांगू शकतो, आणि बऱ्याचदा ते मॅच होतं. आणि त्याला ते विश्वासात पण घ्यावं लागतं ना आपल्याला. क्लायंट येतो तर तो त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात की तो खूप ठिकाणी फिरून आलेला असतो, मग आपल्याविषयी पण त्याच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. कधी कधी यांना काही येतं की नाही किंवा यांची प्रचिती येईल की नाही, अशा सगळ्या संभ्रमामध्ये तो असतो. तर आता साधारण आम्ही काय करतो की क्लायंट आला की प्रश्नकुंडली, लग्न वगैरे याच्यावर आपलं लक्ष असतं. कधी कधी आपल्याला असंही डोक्यात असतं की आता कोणतं लग्न चालू असेल, त्याचे फॉर्म्युले आहेत वेगवेगळे की आत्ताचं लग्न कसं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एखादी कुंडली बघितली तर मग त्याच्यातून कशा कशा गोष्टी काढायच्या. रवी कुठे येतो बघायचा, म्हणजे त्याचा आपल्याला महिना कळतो. रविचंद्रातल्या अंतरावरून आपल्याला तिथी कळते. म्हणजे त्याची जन्मतारीख जरी नसली तरी आपण साधारण याचा जन्म कधी झाला असेल याचा अंदाज लावू शकतो.
त्याचा शनी बघून आपल्याला जर मागच्या लक्षात असेल 30-30 वर्षाचे भ्रमण कुठे आहे, तर मग त्याचा इयर सुद्धा अंदाजे आपल्याला सांगता येतं. साधारण 1 किंवा 2 वर्षाचा म्हणजे 6 महिन्याचा किंवा वर्षाचा असा फरक पडू शकतो फक्त. तर नुसती ठोकळा कुंडली बघितली तर ही कुंडली कधीची आहे हे थोड्याशा अभ्यासाने किंवा थोड्याशा ट्रिक वापरून आपण ओळखू शकतो. तसंच याच्यामध्ये आहे की ज्यावेळेस क्लायंट आपल्याकडे येतो तर त्याला 2-4 गोष्टी तरी आपल्याला कुंडली बघून किंवा कुंडली बघायच्या आधी होरा कुंडली काय आहे चालू, सध्याचा जो होरा चालू आहे, लग्न कुंडली काय चालू आहे, नवमांश कोणता चालू आहे, चंद्र वगैरे ह्या गोष्टी कुठे आहेत, ह्याच्यावरून आपल्याला त्याला 3 वाक्य तरी सांगता आलं पाहिजे की आयदर तू ह्या कामासाठी आलायस किंवा दुसरं हे किंवा तिसरं हे. तर आम्ही त्याला असंच करतो की त्याला शांत बस म्हणतो, तू काहीच बोलू नको, मला आधी कळतंय का ज्योतिष हे मला बघू दे. मग आपण त्याला 2-3 क्ल्यू दिले की त्याच्यापैकी एक क्ल्यू तर म्हणजे जवळपास 90 ते 95% वेळा मॅच होतो. आणि बरोबर शुभ जर कालावधी असेल तर त्याला मी पहिला प्रश्न विचारतो, तू इथं आला कशाला, कारण तुझं बरं चाललेलं आहे सध्या, तरी पण ज्योतिषाकडे आला म्हणजे काहीतरी तुझं पॉझिटिव्ह रिझन असणार आहे. एकतर तू काही इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत मला विचारायला आलाय का कशाचं मुहूर्त काढून घ्यायला आलेला, वास्तुशांतीचं किंवा लग्नाचं. तर मग तो हो म्हणतो, आता आम्ही कार्यालय बघायला जाणार आहे तर आम्हाला तिथी पाहिजेत की कोणत्या कोणत्या योग्य आहे, मग त्या तिथीचं आम्ही बघूयात. तर असं बरंचदा ते मॅच होतं. तर आणि त्याला एकदा त्या नवीन क्लायंटला विश्वास द्यावा लागतो. आपले जुने क्लायंट तर आपल्याकडे येतच असतात, त्यांना 100% आपल्यावर विश्वास असतो. पण नवीन क्लायंटला आपल्याला काहीतरी चमत्कार दाखवावा लागतो. तुमच्यातलं जे नॉलेज आहे तर त्याचं काहीतरी झलक त्याला दाखवावी लागते, त्याच्याशिवाय तो इम्प्रेस होणार नाही. तर ह्या इथे अशा पद्धतीने तुम्ही वर्षफल बघू शकता. इथे 10 पानं वर्षफल दिलेलं आहे, चंद्राचं दिलेलं आहे, मग मंगळाचं दिलेलं आहे, बुधाचं आहे, गुरु आहे, हे सगळे ग्रह इथं कव्हर केलेले त्यांनी. वर्षफल में जो योग लागू होने वाले ते इथे योग आहेत सगळे, आणि त्याचे उपाय पण देतात ते खाली. खाली जर आपण स्क्रोल करून बघितलं तर तो उपाय सुद्धा त्याला दिलेला दिसतो त्याने. हे बघा इथे उपाय आहेत. केतु दशम भाव में, वर्षफल में केतु का उपाय. आता त्याचा केतु कुठं प्लेसमेंट झालेली आहे त्याची, त्याच्याप्रमाणे ते उपाय दिले जातात. आता लाल किताबमध्ये काही काही गमतीशीर गोष्टी आहेत की तुम्ही चांगलं वागू नका असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये देव ठेवू नका, देवघर ठेवू नका, असे उपाय दिलेले आहेत. तर मग त्याचा आपल्याला अर्थ कळला पाहिजे. मग तो जे जाणकार आहेत म्हणजे लाल किताब शिकलो तर त्यांच्याकडून आपल्याला हे रहस्य कळतात की देवघर ठेवायचं नाही म्हणजे मग तुम्ही फोटो ठेवू शकता पण देवाच्या मूर्ती नाही ठेवायच्या. मग आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की मेन जे घर आहे, जसं आता माझं घर इथं पैठणला मेन आहे, तर इथे आमच्या मूर्ती आहेत, जो वडलोपार्जित ज्या देवांची पूजा झालेली आहे ते सगळे देव आहेत. तर मग मी वेगळं औरंगाबादला परत माझ्या फ्लॅटमध्ये देवघर बनवायची गरज नाही. तर मी एक फोटो जरी लावला कुलदेवतेचा तर पुरेसा असतो तेवढा, कारण मी सतत फिरत असतो. मग त्या देवांचे दुर्लक्षच होणार ना, त्याच्याकडे दररोज कोण त्याची पूजा करणार. तर मग मी एक फोटो लावतो. गावाला जाऊन आलो की त्याला परत थोडीशी धूळ वगैरे बसलेली झटकायची आणि त्याला उदबत्ती ओवाळणे, दिवा लावणे. बाकी आपण स्तोत्र मंत्र जप हे कुठेही बसून करू शकतो, देवाच्या मूर्तीसमोर काय किंवा फोटो समोर काय. तर त्याच्यातले असे रहस्य आहेत. तुम्ही चांगलं वागू नका म्हणजे याचा काय अर्थ होतो की जिथे सरळ मार्गी आहेत त्या सरळ मार्गाच्या यांनी जर तो वागला तर त्याला जीवनामध्ये फार दारिद्र्य, उपेक्षा आणि हालापेष्टा सहन करावे लागतात. त्याला थोडंसं चतुराईने वागावं लागतं. जसं मी त्या दिवशी म्हटलो की माझं असं ऑब्झर्वेशन आहे की जे लोक पायाळू असतात ना त्यांना सरळ कामामध्ये कधी यश येत नाही. मग ते कुठे परचेस डिपार्टमेंटला लागले ना की तिथं आपोआपच घरी कमिशन येतं. अशा ठिकाणी त्यांना काही मागावं नाही लागत. त्यांना एका दुकानदाराला ऑर्डर दिली की त्यांच्या घरी काहीतरी पाकिट म्हणा किंवा काही गिफ्ट वगैरे येत राहतात. म्हणजे तो थोडासा सेकंड म्हणजे आपण ब्लॅक मनीच म्हणू, इझी मनी म्हणू, तर तो इझी मनी जिथे मिळत असतो किंवा सहजता आहे त्याच्यात, अशा ठिकाणी ते काम करायला लागले ना की इतकी चलती चालती त्यांची की म्हणजे अगदी लाखो करोडोमध्ये ते खेळतात मग नंतर. तर त्याला आपण ह्या पद्धतीने सल्ला देऊ शकतो की तू अशा डिपार्टमेंटला जा की जिथे सगळ्या गोष्टी चालतात, बाय हुक और बाय क्रूक सगळं काम साध्य केलं जातं.
आणि ह्या चेन सगळ्या कंपन्यांमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये इतक्या वरपर्यंत असतात की त्याच्यामध्ये एखादा माणूस जर सुधारवण्याचा प्रयत्न केला तर तो बाहेर फेकला जातो, पण ती सिस्टीम नाही बदलत. हे सगळं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सगळं. तर अशा ठिकाणी जर तो काम करायला गेला तर त्याच्या जीवनामध्ये प्रगती होते हे निश्चित. तर लाल किताबमध्ये व्यावहारिक विचार केलेला आहे. आणि जसं कालही आपण डिस्कशन केलं की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ज्यावेळेस आपल्याकडे येतात तर आपण एकच एक पूजा, जप किंवा शांत्या आणि हे सांगून त्याला जमणार नाही, कारण इतर धर्माचे लोक का करतील ते ना. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यातले काही सोपे उपाय जे आहेत की कोणाचे धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, आणि त्या उपायामध्ये सुद्धा सहजता आहे. समजा आता गृहीत धरा की मी सांगितलं एखाद्याला की तू सत्यनारायणाची पूजा कर. आता तो नॉनव्हेज खात असतो, तो ड्रिंक पण करत असतो, तो कुठून पूजा करणार? कारण दोन 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 दिवस ते नॉनव्हेज पोटातून बाहेर येत नाही, त्याला कुठेतरी संकोच होतो की मी कशी काय पूजा करू. तर तो हो म्हणतो आपल्यासमोर, पण तो कधी त्या पूजेच्या भानगडीत पडत नाही. तर त्याला त्याचा कसा उपयोग होणार त्या आपल्या उपायाचा? त्यासाठी जर आपण त्याला काही पाण्यात प्रवाहित कर म्हटलं, तू कुत्र्याला रोटी घाल म्हटलं, किंवा त्या कणकेच्या गोळ्या करून तू माशांना चार त्या पाण्यामध्ये टाकून दे, असे छोटे छोटे उपाय जर केले तर त्याच्यात कोणत्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाही, आणि तो कोणत्याही अवस्थेमध्ये तिथे जाऊ शकतो. त्याने आंघोळ केलेली आहे की नाही, किंवा तो शुचिर्भूत आहे की नाही याचा विचार त्याला करावा नाही लागत, किंवा आदल्या दिवशी त्यांनी काय खाल्लंय किंवा ड्रिंक केलंय, ह्याचे अशा काही कंडिशन इथं दिलेल्या नाही आहेत. तर तुम्ही काही काही ठिकाणी ते सुद्धा आहे की तुम्ही तुमचं चारित्र्य व्यवस्थित ठेवा वगैरे, पण ते फक्त काय आता गाईडलाईन म्हणून आपण सांगू शकतो. आपण कोणाला सक्ती नाही करू शकत की तू काय खावं, कसं वागावं. तर इथे तुम्हाला ह्या डाव्या बाजूला जी पानांची यादी दिसते त्याच्यामध्ये लाल किताबचं तर दिलेलंच आहे, थोडंसं पारंपरिकचंही टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग रत्नसल्ला आहे, रुद्राक्ष आहे, बऱ्यापैकी गोष्टी दिलेल्या आहे. कारण काय, ज्यावेळेस एवढे 25,000 घेतात तर त्या लोकांना पण दडपण असतं की आपण यांना जे काही देऊ शकतो, म्हणजे त्या कंपनीकडे जेवढं काही प्रेडिक्शन तयार आहे ते त्यांनी सगळं याच्यात टाकून दिलेलं आहे. म्हणजे एक हे सर्वसमावेशक सॉफ्टवेअर आहे असं म्हणायला हरकत नाही. तर इथे रत्नांची माहिती दिलेली आहे. रत्नांच्या माहितीमध्ये या सॉफ्टवेअरमध्ये एक वैशिष्ट्य आहे की एखादं रत्न वापरू नका असं ठामपणे सांगणारं सुद्धा याच्यात वाक्य काही आहेत. असं मला दुसऱ्या कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये दिसलं नाही. विंशोत्तरी दशेचा फलादेश तर इथे आहेच आहे. ग्रहांच्या गोचरीचं पण ह्याच्यात फळ दिलेलं आहे. योग ग्रहांच्या युतीचं फळ आहे. हे सगळं आता जे खाली दिसतंय ते तुम्हाला ते पारंपरिकचं आहे. ह्याच्यामध्ये गुणमेलन सुद्धा करण्याची व्यवस्था आहे. तर लग्नेश, पंचमेश, भाग्येश याच्याकरताचे रत्न आहेत, प्लस योगकारक जे ग्रह आहेत त्याचे पण रत्न आहेत दिलेले आहेत की काय वापरावं. अष्टक वर्ग आहे, सर्व अष्टक वर्ग आहे, षडबल भावबल आहे, षोडश वर्ग तर आहेच आहे. हे सगळं वैदिक ज्योतिष जे लिहिलेलं आहे खाली, तर त्याच्यामध्ये पारंपरिक ज्योतिष आहे. लाल किताबचं बघा तुम्ही 3 ग्रुप दिसतील तुम्हाला. भावचलित आहे, त्याच्यानंतर ही चंद्र कुंडली आहे, आणि लग्न कुंडली नॉर्मल आपली असते त्याचे पण आहे. तर आता आपण हे सॉफ्टवेअर आहे ना शॉर्टमध्ये बघितलं आता आपण, कारण काय माहिती का खूप मोठं सॉफ्टवेअर आहे, आणि त्याच्यात जो फलादेशाचा पार्ट आहे तो तर आपण म्हणजे वाचूनच आपल्याला कळणार आहे, नुसतं असं स्क्रीनवर बघून कळणार नाही. तर मी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारण्यासाठी मी एक 10-15 मिनिट आपण आता ओपन करूयात. लोकांना काही विचारायचं असलं तर आपला माईक अनम्यूट करून विचारू शकता. दादा तुम्हाला काही बोलायचं आहे याच्यावर? हा, हॅलो. हा बोला कुलकर्णी साहेब. सर याच्या प्रिंटिंग बद्दलच दाखवा ना काही. प्रिंटिंगचं याच्यात कसं आहे की ह्याच्या प्रिंटआउट बऱ्याच मोठ्या मोठ्या आहेत, तर तुम्ही प्रिंटरवर डायरेक्ट करू शकता. इथे वेगवेगळे मॉडेल दिलेले आहेत, आणि नवीन मॉडेल बनवण्यासाठी एक बटन आहे न्यू मॉडेल म्हणून. तर इथे जर तुम्ही बुकलेट नाही होणार याच्यात, नाही A4 साईज होईल फक्त, बुकलेट नाही होणार याच्यात. अच्छा. तर इथे तुम्ही मॉडेल बनवू शकता. लाल किताब आहे, वैदिक ज्योतिष, वैवाहिक गुणमेलन आणि अन्य, एवढे इथे 4 टॅब आहेत. तर तुम्हाला जे पान हवंय ते निवडायचं. इथे जस्ट तुम्हाला उजव्या बाजूला ते पान ऍड झालेलं दिसेल, जे नको आहे ते सोडून द्यायचं, आणि इथे त्या प्रिंट स्टाईलला त्या मॉडेलला एक नाव द्यायचं आणि सेव्ह करायचं, झालं मॉडेल तयार. जे वर्षफल वगैरे तर त्याच्या बाबतीत तुम्ही निवडू शकता. खाली वरती जे बुक A4 म्हटलंय तिथे फुल पेजच येणार का?
फुल पेजेस आहे. आता याच्यात बघा तुम्ही डायरी पण दाखवलेली आहे बरं का, हा हाफ साईज, हा आणि पॉकेट साईज पण दाखवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये काय माहिती का, ती तशी व्यवस्था नाहीये. म्हणजे ते फॉन्ट आहे ना, त्याचे आकार श्रिंक होतात, लहान होतात ते. म्हणून मी ते रिकमेंड करत नाही तुम्हाला. कारण तुम्ही हाफ साईज काढलं ना, तर हे अक्षर दिसतंय याच्यापेक्षा लहान येणार. म्हणून A4 वर काढली तर ती प्रशस्त वाटेल प्रिंट आउट. बर मी तुम्हाला लागली तर एखादी त्याची PDF बनवून पाठवतो, मग तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय ते. हा हा कारण हा जे बुक टाईप प्रिंटिंग सपोर्ट असतो ना, तर त्याच्यामध्ये सगळे पेजेस रिबिल्ड केलेले असतात की हाफ साईज मध्ये त्याचे अक्षर व्यवस्थित दिसावेत म्हणून. पण याच्यात तसं न करता फक्त ते श्रिंक केलेलं आहे, म्हणून अच्छा मी ते दाखवलं नाही तुम्हाला. सर कॉस्ट काय आहे याची? हे प्रीमियम एडिशन आहे, तर याची 25,000 कॉस्ट आहे. पण तुम्हाला जर भावचलीतचं प्रिडिक्शन नको असेल तर तुम्ही 12,500चं चूज करू शकता. त्याच्यामध्ये फक्त भावचलीचं प्रिडिक्शन सोडून बाकी सगळ्या गोष्टी आहेत. कारण माझं आधीचं सॉफ्टवेअर तुमच्याकडनंच घेतलेलं आहे मी. हो, आपली कुंडली. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे तुमचा आवाज ऐकतोय, दर्शन होतंय. तुम्ही घरी आलो होतो आठवण मी केली आणि मी रात्रीचं जागून माझा ज्योतिषाचाच अभ्यास चालू आहे सध्या लॉकडाऊन मुळे, आणि माझ्या मुलांबरोबर पण मी चर्चा करते. आणि लाल किताब वगैरे असं आमची चर्चा चालूच होती. 3 वाजले पहाटे झोपायला. अरे वा. तर आणि मी बघितलं आणि मग लगेचच म्हणजे झूम कनेक्ट केलं. आणि इट्स गुड, सॉफ्टवेअर चांगलं आहे. पण मग ते सॉफ्टवेअर असताना भावचलित ओमिट करून नुसतं लाल किताब गेलं तरी सफिशियंट आहे, हो ना? काय विचारतीये? हॅलो सर, मी तुमच्याशी बोलतीये. हॅलो आम्हाला आवाज ऐकू येतोय. त्यांचा आवाज नाही ऐकू येते, मी त्यांना तेच विचारतीये. हा, त्यांचा नाही ऐकू येतोय, तुमचा ऐकू येतोय. हो हो हो. हम्म. त्यांची कनेक्टिव्हिटी गेलीये बहुतेक. असं वाटतंय. हो मॅडम, तो पीसी हँग झालेला आहे. पीसी हँग झालेला आहे. माझा ऐकायला येतंय ना तुम्हाला? हॅलो, हो हो येतोय. पीसी हँग झालेला आहे. तो थोड्या वेळात येतील, काळजी करू नका. नाही नाही ठीक. माझ्याशी बोला, मी तुमच्याशी बोलतोय. हे बघा, हम्म, लाल किताब मध्ये जे उपाय सांगितलेले आहेत त्याला पर्याय नाहीत कुठले, बरं का? आता बरोबर. सुरुवातीला त्यांनी सांगितलं हम्म, 43 दिवसाचा जो परिहार सांगितलेला आहे ते 43 दिवसच करायचे असतात. त्याच्यामध्ये खंड पाडायचा नसतो. परंतु त्याला पर्याय एक सांगितलेला आहे, तो म्हणजे रक्ताच्या ब्लड रिलेशन मधल्या कोणीतरी त्याचं जर त्याच्या बदली केलं तर चालतं. म्हणजे वडील असेल तर मुलांनी मुलींनी केलेलं चालतं, आईनी वडिलांनी केलेलं चालतं, ब्लड रिलेशन चालतं याला. पण 43 दिवसाला पर्याय नाही, समजलं? हॅलो, हॅलो, मी ऐकते, पण माझा हा प्रश्न नव्हता. माझा नाही प्रश्न तुमचा प्रश्न नव्हता, पण मी तुम्हाला सांगतोय एक्स्ट्रा माहिती. तुमचा बर प्रश्न बर. मी ऐकत होतो की 12,500 रुपयामध्ये हे योग्य आहे का? हा बरोबर आहे ना? हेच तुम्ही बरोबर विचारत आहे. होता, बरोबर आहे का नाही? हो तर हो हे बघा, याचे 12,500 रुपयात योग्य आहे का नाही हे प्रत्येकाच्या क्रय शक्तीवर अवलंबून आहे. नाही नाही, कारण तुम्हाला माझ्याकडे ऑलरेडी एक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे लाल त्यांच्याचकडनं किताब आहे घेतलेलं का? आहे मी ते सॉफ्टवेअर. लाल किताबच आहे का? नाही, किस्मत आहे. बरोबर मग आहे. त्याच्यात भावचलित सॉफ्टवेअर आणि सगळं कृष्णमूर्ती पद्धतीचं सगळंच मिळतं. सगळंच मिळतं, बरोबर आहे. तर यांनी काय केलंय, मल्टीपर्पज सॉफ्टवेअर केलेलं आहे. आणि हा लाल किताब वाले जे आहेत ना, त्यांना ते हा. भावचलित ते मान्य नाहीये. भावचलित हे कृष्णमूर्ती पद्धतीतच विचार केला जातो. बाकी आपल्या पारंपरिक मध्ये भावचलितेचा कोणी करतं, कोणी करत नाही.
पण जे लाल किताब जे ओरिजिनल आहे, लाल किताब रूपचंद जोशींच्या जे ग्रंथामध्ये आहे, तो जो ते 1200-1300 पानाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भावचलिताचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये. तर या लोकांनी काय केले, नवीन नवीन संशोधन करून त्याच्यामध्ये आपापले विचार मांडून ते सगळं तयार केलेलं आहे. आता जे मूळ लाल किताब जे फॉलो करतात ना, त्यांना हे भावचलिताच्या प्रमाणे लाल किताब ऍप्लिकेशन मान्य नाहीये. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की भावचलित लाल किताब कुंडली गृहीत धरून जे काही उपाय सांगितलेले आहेत किंवा जे काही विचार मांडलेले आहेत, त्या कुंडल्या पडताळून त्याप्रमाणे अनुभव घेतला आणि त्याप्रमाणे जर निदर्शनाला आलं तर लाल किताब जी आहे ती भावचलिताप्रमाणे ते मान्य करायला लागेल. गावात खूप महत्वाच्या मीटिंग चालू आहे ऑनलाईन. समजलं? तर तुमच्याकडे मॅडम आहे सगळं की किस्मत जे आहे त्याच्यामध्ये लाल किताब सोडून सगळं आहे, बरोबर ना? मग आता नुसतं लाल किताब जर घ्यायचा असेल तर ते 12,500 रुपये कॉस्ट जर तुमच्या क्रयशक्तीला परवडत असेल तर तुम्ही घ्या ना, बरोबर आहे ना? हॅलो मॅडम. हॅलो. हा सर बोला. हा मॅडम, तुमच्यासारखा मी त्यांना प्रश्न विचारला होता म्हणून मी बोलतोय. तर मी माझ्याकडे किस्मत आहे सध्या. हॅलो, ऐकू येते ना? हा, तर माझ्याकडे किस्मत आहे सध्या. हा, किस्मत आहे सध्या माझ्याकडे. तर मी त्यांना असं विचारलं होतं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या कंपनीचं तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे ते शॉर्ट किमतीमध्ये ते अपग्रेड करता येतं. दुसऱ्या कंपनीचं त्याचा काही संबंध नसल्यानंतर एक म्हणजे एक्सचेंज किंवा अपग्रेड तसं नाही करता येत. त्यांच्याचकडनं घेतलंय ते सॉफ्टवेअर. मी पण त्यांच्याचकडनं घेतलं किस्मत. तर ते त्यांचा प्रश्न नाही येतो. कंपनीचं जे हे आहे नियम आहे, तर त्या कंपनीचं जर स्वतःच त्याच कंपनीचं असेल तर ते एक्सचेंज किंवा अपग्रेड करता येतं. दुसऱ्या कंपनीचं ही दुसरी कंपनी करून देत नाही, तर ते काय करणार? नमस्कार, मी परत जॉईन झालोय. तर आता तुम्ही विचारू शकता प्रश्न, काही हवा असेल तर. शेवाळे सरांनी शंका निरसन केलं. हा बोला सर. हा दादा बोला. मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विचारतो. त्यांचं असं म्हणणं आहे की सॉफ्टवेअर अपडेट करून घेताना त्याच्यामध्ये लाल किताब तुम्हाला अपडेट करायला किती पैसे लागतील असं त्यांना थोडक्यात म्हणायचं. कारण बहुतेक सगळ्यांकडे किस्मतचा आहे किंवा इतर कुठली सॉफ्टवेअर आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपग्रेड करून देता येतं का? तर त्याच्यासाठी किती पैसे लागतील? म्हणजे लाल किताब त्याच्यात जर अपग्रेड करायचं असेल भावचलित सोडून, तुम्ही जे आता लाल किताब विदाऊट भावचलित म्हणताय 12,500 रुपये, तर ज्यांच्याकडे पूर्वी आहे सॉफ्टवेअर तर त्यांना ते अपग्रेड करून किती रुपयात पडू शकेल? का ते होऊ शकणार नाही का होणार? त्याच्याबद्दल त्यांना माहिती हवी आहे, ती सांगा तुम्ही. मला लक्षात आला प्रश्न. आता बघा, या भारतामध्ये ज्योतिष विषयक सॉफ्टवेअर बनवणाऱ्या जवळपास 8 ते 10 कंपन्या आहेत आणि सगळ्यांचे सॉफ्टवेअर मी सेल करतो आणि प्रत्येक सॉफ्टवेअर कंपनीचे आपल्या आपल्या पॉलिसीज आहेत. तर जे लोक किस्मत वापरत असतील त्यांना जर एक्सचेंज ऑफर असेल तर त्या किस्मतमध्ये जे काही प्रॉडक्ट आहे ॲस्ट्रोकॉम कंपनीचे, तर त्याच्यामध्येच एक्सचेंज त्यांना मिळू शकतो. दुसऱ्या कंपनीशी करता येत नाही, कारण ती कंपनीची पॉलिसी असती. ज्यावेळेस नवीन व्हर्जन कंपनी रिलीज करते तर जुन्या लोकांसाठी एक सवलत म्हणून ते जुनं सॉफ्टवेअर वापस करायचं, म्हणजे त्याचं डोंगल वापस द्यायचं आणि तुम्हाला नवीन सॉफ्टवेअर मिळेल. पण तुम्ही जर म्हणताल की एक कंपनी आहे ॲस्ट्रोकॉम सॉफ्टवेअर, ती मुंबईची आहे आणि जी मी तुम्हाला आता सॉफ्टवेअर दाखवलं ती कंपनी दिल्लीची आहे. त्या कंपनीचं नाव माइंडसूत्र सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज आहे. तर ह्या कंपन्या एकमेकांच्या मित्र तर मुळीच नाहीत, एकमेकांशी ते न्यूट्रल पण नसतात, पण एकमेकांचे शत्रू असतात थोडक्यात ज्योतिषाच्या भाषेत. हा, तर त्याच्यामध्ये ते नैसर्गिक पण मित्र नाहीयेत, तात्कालिक पण मित्र नाहीयेत आणि पंचदा मुळीच नाहीयेत. तर त्याच्यामुळे मला एक सांगा, तुम्ही मला जे दिलेलं आहे ते ॲस्ट्रोकॉम सॉफ्टवेअर आहे, तर त्याच्यामधलं काही एक ऑप्शन तुमच्यासाठी आहे की तुमच्याकडे जर 2012 असेल मला वाटतं
की 18 आहे? हो हो. हा, तर 2012 ज्यांच्याकडे आहे त्यांना एक्सचेंज ऑफर मिळू शकते. मग तुम्ही ॲस्ट्रो ऑफिस 2018 ते जर एक्सचेंज केलं तर तुम्हाला ॲस्ट्रो ऑफिस मध्ये संक्षिप्त स्वरूपात लाल किताब उपलब्ध आहे. त्याचं भाषांतर त्याचं भाषांतर मी केलेलं आहे, मी स्वतः केलेलं आहे, आणि ते संक्षिप्त स्वरूपात आहे. त्याच्यात एवढं डिटेल नाहीये लाल किताब. बर. हा, तर तुम्हाला ते हवं असेल तर त्याचा लाल किताबचा रिपोर्ट मी तुम्हाला पाठविला ॲस्ट्रो ऑफिस मधला. मग तुम्ही त्याच्याशी ते एक्सचेंज करू शकता. आता नवीन जर तुम्ही ॲस्ट्रो ऑफिस घेतलं तर त्याची जी किंमत तर ती 18,000 रुपये आहे, आणि तुम्ही जे घेतलं होतं हे किस्मत, याची किंमत 7,000 रुपये होती. 8 होती का? ठीक आहे. मग ते तुम्हाला. हा, ठीक आहे. मला ते काय झालं की जीएसटी नंतर आहे ना त्याच्या किमती वाढल्या होत्या. आधी 7 होती, मग 8 झाली. तर तुम्हाला त्याचे मात्र आता 6,000 रुपये बायबॅक मिळतील, आणि 18च्या ऐवजी तुम्हाला 12,000 मध्ये ते अपडेट करून मिळेल. म्हणजे अपडेटेड मला मिळेल, पण त्याच्यासाठी मला तुम्हाला हा, ते डोंगल वापस द्यावं लागेल. नवीनच पॅक मिळेल तुम्हाला. अपडेटेड नाही म्हणता येणार, त्यांना एक्सचेंज ऑफर म्हणावं लागेल. पण मग याच्यामध्ये मला फीचर काय काय मिळणार आहेत सर? हा, त्याची यादी मी तुम्हाला इथे चॅट बॉक्स मध्ये पाठवतो, किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप केलं तर त्याच्यावर पण मी पाठवतो. तुम्हीच मला पाठवून द्या एक्सचेंजचा. मी तुम्हाला डोंगलचा फोटोही पाठवते. आपण पर्सनल वर बोलूयात, म्हणजे जास्त बरं चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथला वेळ इतर गोष्टींसाठी तुम्हाला तुमचा प्रश्न प्रातिनिधिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी उत्तर देताना बऱ्याच लोकांना सुद्धा ती शंका असेल, तर ते कळतंय. एकच मिनिट, मी यांना रिप्लाय करतो. हा, बोला. हो, मी टाकतो. तर आम्ही त्याच्यामुळे तू उत्तर दिलं की बऱ्याच लोकांना ही शंका असेल की हा कंपनीचा जो एक्सचेंजचा खेळ आहे ना, हा नाही जमू शकणार. हा, कधी कधी आम्ही काय करतो माहितीये का, आमच्या रिस्कवर तो एक्सचेंज देऊ शकतो, पण ते कॉम्प्लिकेशन होऊ शकतात पुढे, त्याच्यामुळे आम्ही ते करत नाही. आता जे काही बघा जुने सॉफ्टवेअर 2005चं किंवा 2चं कोणी आणतं ना, तर ते कंपनीने सुद्धा बंद केलेला आहे तो एक्सचेंज. त्या केसमध्ये आम्ही काय करतो, त्याचं डोंगल फक्त विकत घेऊन टाकतो 500 रुपयात. आणि जर आमच्याकडे 2005 वाला कोणी आला की त्याचं डोंगल फेल झालेलं आहे, त्याला ते 500 रुपयाचं आम्ही 600ला 800ला विकतो, 200 रुपये त्याच्यात कमावतो. किंवा कधी कधी 500लाच देतो की ठीक आहे, एखाद्याला आपल्याला सपोर्ट करायची इच्छा असेल तर ते 500ला घेतलेलं 500ला देऊन टाकतो. म्हणजे समोरच्यालाही समाधान होतं की यांनी आपलं काहीतरी बायबॅक केलं, कारण कंपनी ते घेत नाही आता. 2005चे वगैरे घेणं बंद करून टाकलं. माझ्याकडे तर त्याची म्हणजे त्यावेळेला फ्लॉपी होती. हा, ते फार पूर्वी जेव्हा घेतलं तर ते फ्लॉपी टाकावी लागायची. बरोबर. नंतर मग ते गेलंच, म्हणजे त्याचा उपयोग झालाच. मग मोठे डोंगल आले पॅरलल पोर्टचे, आता USB डोंगल आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? सर, ट्रान्सलेटचा प्रॉब्लेम आपण म्हटलात, गुगल ट्रान्सलेटला होऊ शकत नाही का ह्या एवढ्या गोष्टी? की नाही काय? नाही, त्याचे अर्थ इतके विचित्र होऊन जातील. होय का? हो, आणि ते काम वाढतं उलट. कारण जर समजा डायरेक्ट मी ट्रान्सलेट केलं ना तर ते फायनल असतं. म्हणजे थोडंसं प्रूफिंगचे टायपिंग मिस्टेक होऊ शकतात, 100% नाही म्हणता येणार, पण जवळपास 95% माझं ट्रान्सलेशन ओके असतं. कारण मी काय करतो माहितीये का, ते जे हिंदी किंवा इंग्रजी आहे ना त्याची एक विंडो उघडतो आणि डायरेक्ट त्याच्यावरून टायपिंगच करतो मी. म्हणजे असं नाही की ते लिहिलं आणि मग परत टाईप केलं, कारण ते फार म्हणजे तो लांब कार्यक्रम होतो मग मोठा. तर माझी ट्रान्सलेशनची अशी पद्धत आहे की एक विंडो हिंदीची इंग्रजीची उघडलेली असते, दोन्ही पण उघडतो मी. काही गोष्टी हिंदीतून क्लिअर होतात, काही इंग्रजीमधून, आणि त्याचं ट्रान्सलेशन दुसऱ्या विंडोत होतं आणि ते फास्ट होतं आणि बऱ्यापैकी ॲक्युरेट होतं. आणि ते प्रूफिंग करायला मी कोणाला तरी दुसऱ्याला सांगतो, कारण आपलंच प्रूफिंग आपण करायचं म्हणजे त्याच्यातही चुका राहू शकतात. तर म्हणजे ह्याचे न्यूजपेपरवाले असतात ना, त्यांना मी प्रूफिंग करायला देतो. ते आजकाल श्रीलिपी वगैरे मध्ये त्यांचं प्रूफिंग पण असतं. तर तुम्ही जे म्हणता गुगल मध्ये, तर मी गुगल साठी सपोर्टचं काम करतोय उलट, की त्यांना बरेचसे वाक्य आणि शब्द आहेत ना, तर त्यांचं ट्रान्सलेशन करणारे लोक पाहिजे असतात. ते अर्थात फ्री असतं काम, तर आपण त्याच्यात शब्द टाकायचे. तर आतापर्यंत मी 3-4 हजार शब्द त्याच्यात मी ऍड केलेले आहेत, की त्याचे जे अर्थ आहेत ना त्यांना प्रॉपर अर्थ कन्फर्म करून घ्यायचे असतात, की मराठीत याला हेच म्हणतात का. तर आपण नवीन शब्द पण टाकलेत आणि काही शब्दांचे आपण
त्यांना हे केलेलं अप्रुव्हल दिलेलं की हा शब्द परफेक्ट आहे म्हणून. तर ते असं रीच होत जातं त्यांचं गुगल ट्रान्सलेट. तर ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होतं. तरी सुद्धा व्याकरणात फरक असल्यामुळे त्याचं भाषांतर ज्यावेळेस आपण डायरेक्टली करतो, तुम्ही एखादा मोठा उतारा टाकून बघा, तुमच्या लक्षात येईल काय काय गमती. खूप फरक पडतो. हा, येस येस. अजून काही प्रश्न सर? आणखी एक प्रश्न आहे, लाल किताबचं व्हर्जन मिळणार नाही का? काय काय लाल किताबच व्हर्जन मिळणार नाही का? फक्त लाल किताब? नाही नाही, लाल किताबचं व्हर्जनच आहे. आता कसं असतं म्हणजे आता बाकीच्या किस्मत मध्ये आहेच ना, तर फक्त लाल किताबचं मिळणार नाही का? तसं वेगळं काढून नाही देत आहेत त्यांनी. जे बनवलेलं आहे ना तेच तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर नसेल वापरायचं बाकीच्या गोष्टी तर तुम्ही वापरू नका. त्याच्यामध्ये काय होते सर की आपल्याला महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला सगळा डाटा जास्त आला ना तर कधी खूप वेळ लागतो ते व्हर्जन उघडायला किंवा हे व्हायला वगैरे. नाही नाही नाही, तसं नाही होणार. तुम्हाला काय करता येतं माहितीये का, की जे पानं द्यायची इच्छा आहे त्या पानांचं तुम्ही मॉडेल बनवा, तेच प्रिंट करा. आता काही लोक केपी करतात ना, तर त्या एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये केपी पारंपरिक दोन्ही असतं, पण ते पारंपरिक बघतच नाही बरोबर, आणि केपीचाच ते वापर करतात. तर आणि समजा ते आता लाल किताब मध्ये आहे ना त्यांचे अवघड शब्द आहेत, छल्ला वगैरे असे शब्द आहेत, तर ते आम्हाला जास्त करून पंजाबी लोकांची ती शब्द आपल्या म्हणजे डोक्यापर्यंत शिरत नाहीत उपायाच्या वेळेला, तर ती सोप्या पद्धतीने तुम्ही केलेल्या आहेत का तिची? नाही, आता तुम्हाला ते शोधच करावं लागेल. एखादा अर्थ नाही कळला तर तुम्ही मला विचारू शकता, पण काही शब्द असे असू शकतील की ते मलाही माहित नाही, तर मग तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी. बोला मॅडम. कसं आहे, थोडीशी मी पंजाबी पण आहे आणि तेवढीच मी पुणेकर पण आहे, त्यामुळे मी सांगू शकते की थोडीशी वोकॅब्युलरी जर वाढवली तुमची तर अवघड नाहीये. कारण जसं सर सांगतात की ट्रान्सलेशन, त्या शब्दाचं हिंदी ट्रान्सलेशन वेगळं होऊ शकतं. म्हणजे पंजाबी वर्ड आहे त्याचं हिंदी ट्रान्सलेशन आणि हिंदीतनं पुन्हा मराठीतनं ट्रान्सलेशन हे थोडं वेगळं होऊ शकतं. पण पंजाबी टू हिंदी करून जर तुम्ही नीट केलं म्हणजे वाचलं तर ते कळू शकेल. कारण मी कुठे कोर्स नाही केलेला लाल किताबचा, मी ऑनलाईन शिकते, माझ्याकडे PDF आहे, कारण आता बाहेर जाणं शक्य नाहीये. पण मी पंजाबी भाषिक असल्यामुळे मला पण ते शब्द अवघड जातात, कारण ती पंजाबी खूप वेगळी आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो मराठी, जशी आपली पुण्यातली मराठी आणि साताऱ्याकडची मराठी ही ऐकायला कळते, पण एकदम शुद्ध मराठी जर आपण समजायचा प्रयत्न केला तर ती खूप अवघड आहे. जसं गुरबाणी मधली जी पंजाबी भाषा आहे ती अवघड आहे आणि बोली भाषा वेगळी आहे, तर हा फरक राहणारच आहे. तर तुम्हाला ती व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी थोडं पंजाबी भाषेचा अभ्यास करावा लागेल. पण मी म्हणजे पुणेकर असल्यामुळे तुम्हाला सांगते की त्याला पर्याय नाही, ती व्होकॅब्युलरी वाढवायला पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला जरी रेडीमेड सॉफ्टवेअर मिळालं तरी त्याचे अर्थ बदलू शकतात, असं आहे. आणि गुगल ट्रान्सलेट जे आहे ना ते वाक्यांचं भाषांतर करायला योग्य नाही असं मी आत्ताच म्हटलो, पण शब्दांचं भाषांतर त्याच्यावर उत्तम होतं. एखादा शब्द जर तुम्हाला कळत नसेल ना, तो जर तुम्ही गुगलवर टाकला तर त्याचे अनेक पर्यायी अर्थ येतात आणि कोणता तरी एखादा अर्थ आपल्याला कळून जातो की म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते. मग त्याच्यातले आपल्याला मराठीतले पर्याय शोधून उपाय सांगता येतो. सर आज शेवाळे दादा आलेत म्हणून एक जरा विचारतो. हो, की रमलचं पण एखाद्या ह्याच्यामध्ये करता येऊ शकतं का? त्यांना तर मी पहिल्याच दिवशी म्हणजे विनंती केलेली आहे की आम्हाला तुम्ही 1, 2, 3 तुम्हाला जितके शक्य असतील तेवढे व्याख्यानं द्या, आणि त्यांनी पण त्याला होकार दिलेला आहे. पण आता तो कधी त्यांची डेट मिळते आपल्याला त्याची मी वाट बघतोय. त्यांचं रमलवर होऊ शकतं. रमल आहे त्यांचं आता लाल किताब मध्ये पण फार इंटरेस्ट वाढलेला आहे, आणि दादांचा स्वभाव असा आहे की त्यांनी एकदा ठरवलं की ते करतातच ती गोष्ट. होय होय. एक लक्षात घ्या, त्याच्यात जे शब्दाचा अर्थ जो आहे ना तो मुद्दा गौण आहे. मॅडम म्हणाल्या तसं त्याच्यात काही फारसं काही कठीण वाटायचं काही कारण नाही. गुगलवरही तुम्ही शोधू शकता, किंवा ज्याला लाल किताब मध्ये चांगला अभ्यास आहे तो सुद्धा तुम्हाला त्याचे अर्थ सांगू शकतो.
तो काही मुद्दा महत्वाचा नाही. आता जसं याच्यातनं निष्कर्ष एवढाच केला की केवळ लाल किताबचं सॉफ्टवेअर आपल्याला मिळू शकेल का, तर ते पॉपलेस सर म्हणतात तसं ते शक्य नाही. कारण ते ऑल इन वनच सगळं सध्या चालू आहे. वेगळं काढून तुम्हाला घ्यायचं असेल तर तेवढी किंमत तुम्हाला कोण कमी करत, आता यांनी कमी किंमत केलेली त्यांना 25 तर तुम्हाला 12,500 रुपयाला ते देत आहेत. म्हणजे आता तुमच्या माहितीसाठी जर फक्त लाल किताबचं पाहिजे असेल तर म्हणजे भावचलित लाल किताब वगळून तुम्हाला 12,500 रुपयाला ते सॉफ्टवेअर मिळू शकतं ना. बरोबर आहे. कारण प्रॉडक्ट बनवताना थोडस त्याच्यामध्ये जनरल विचार केला जातो, म्हणून असं स्वतंत्र लाल किताबचं नाही करता येत. आता मला बरेच फोन येतात की नुसतं केपीचं सॉफ्टवेअर द्या. तर नुसतं केपीचं सॉफ्टवेअर नाही मिळत, कारण पारंपरिक तर बेस आहे आणि नुसतं केपीचं बनवलं तर कदाचित ते तेवढं नाही हे होणार, अपील होणार नाही, ते विकलं नाही जाणार तेवढं. आणि कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवलं तर किमान 10 लाख रुपये खर्च येतो आणि ते सुद्धा त्या प्रोग्रामरच्या लहरी स्वभावाचं आपल्याला खूप त्रास होतो. कधी तो काम करतो, कधी करत नाही, आपल्याला पाहिजे तसं होत नाही, खूप त्याच्यात ट्रायल एरर होतात. तर ते कस्टमाइज सॉफ्टवेअर करणं आपल्याला शक्य नसतं सामान्य लोकांना. ते कंपनी वगैरे जर असेल एखादी, किंवा तुमचा तेवढा व्यवसाय असेल की तुम्ही दररोज त्याच्यावर म्हणजे भरपूर पैसे कमवताय, तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवता येतं. असे आम्ही बनवून दिलेले आहेत आतापर्यंत. पण त्याला वेळ पण खूप लागतो, मनस्ताप खूप होतो, आणि तरी सुद्धा मनासारखं काम होईल याची गॅरंटी देता येत नाही. हॅलो दादा, मी म्हणतोय काय रमलचं पण आपल्याला करता येईल का एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये ऍड? शेवाळे दादा. दादा तुमचा माईक तुमचा बंद आहे. हा बोला. सर एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये आपलं रमल पण ऍड करता येईल काय? नाही मला माहित नाही, कारण माझा ते टेक्निकल अभ्यास नाहीये. तर कोणी आतापर्यंत लोकांनी प्रयत्न जरूर केला, पण आता कुंडली करण्या इतपत लोकांनी प्रगती केलेली, त्याच्या पुढे काही लोकांनी प्रगती केलेली नाहीये. रमलचं तर माझं काही ऑब्जेक्शन नाहीये, मी त्यांना काय पाहिजे तेवढा डाटा मी पुरवायला तयार आहे. त्या लिओ स्टार मध्ये एक मला दिसलं होतं रमलचं ऑप्शन, पण आता तो कितपत, लिओ स्टार सॉफ्टवेअर ना बन्सल साहेबांचं, त्याच्यामध्ये एक ऑप्शन दिसला होता, पण आता तो नेमका कितपत आपल्या याच्याशी मॅच होतो तो माहित नाही मला. तुम्ही बघा त्याच्यामध्ये रमल काही नाहीये. रमल प्रश्नावली असं एक मला कुठेतरी दिसलं होतं त्या. हा रमल प्रश्नावली, त्याला काही अर्थ नाहीये. ते पुस्तकातनं वरनं केलं, त्याला तुमच्या वाचेत ते फीड करायला ते काहीतरी लागतं ना. तर याच्यामध्ये फीड करायला वेगळे वेगळे प्रश्न आणि उत्तर तशी व्हायला पाहिजेत ना. तर तसं ते कोणाला. आणि दुसरी गोष्ट काय की रमल जे आहे ना, ते रमल परिपूर्ण असं जे आहे ना, ते सॉफ्टवेअर इंजिनियरला यावं लागतं त्याला फीड करायला, किंवा त्यांनी ज्याला रमल येते त्याच्याकडनं तो डाटा घ्यायला पाहिजे. माझ्याकडे कोणी असं तसं कोणी अप्रोचच झालं नाही ना. मला ते कसं सॉफ्टवेअर तयार करतात हे मला माहिती नाहीये. त्यामुळे मी त्यांना पाहिजे तो डाटा देऊ शकतो, बाकी सॉफ्टवेअर कसं करायचं ते त्यांनी बघावं. नाही, आपण याच्यावर अवश्य प्रयत्न करू की ते जे सगळं करतात काम. रमल प्रश्नावलीमध्ये कसा तो रेडी चार्ट आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो दिला, प्रश्न टाका की लगेच ते आलं. हो हो. जसं हस्तरेषेचं सॉफ्टवेअर तयार नाही होऊ शकत ना, तसं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचं सॉफ्टवेअर तयार करणं अवघड आहे. मला खूप फोन येतात की हस्तरेषेवर काही सॉफ्टवेअर आहे का, तर प्रत्येकाचा हात जगामध्ये वेगळा आहे, त्याच्यामुळे असं त्याला जनरलाइज करणं शक्य नाहीये. आणि जर कोणी विकत असेल असं सॉफ्टवेअर तर तो फ्रॉड असतो, तसं सॉफ्टवेअर तयार होणंच अशक्य आहे. तर त्याच्यामुळे कोणी देत असेल तरी घेऊ नका, कारण काही आनंद नगरी वगैरे असे मेळावे असतात ना, तिथे असे कोणी लोक बसलेले असतात, तुमचा हात स्कॅन करतात आणि लगेच एक रिपोर्ट काढून देतात. तर मला असे खूप फोन येतात. पण ते तिथे ती नुसती गंमत म्हणून ठीक आहे, पण त्याचे सॉफ्टवेअर तुम्ही प्रोफेशनली नाही यूज करू शकत. हा बरोबर आहे, बरोबर आहे. रमलचा एकदा करा विचार, पावले सर आणि दादा मिळून असं काहीतरी. हो, मला दादांनी सांगावं कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला त्यांचं व्याख्यान होईल. रमलवर मी व्याख्यान केव्हाही द्यायला तयार आहे, तो काही मुद्दा महत्वाचा नाही. रमलवर सॉफ्टवेअर कसं तयार करता येईल हा विचार सध्या चालू आहे. व्याख्यान काय, आणि व्याख्यान आता बरेच लोक देऊ शकतात. रमलचे माझे बरेच
तुमच्या माहितीसाठी सांगतो 4000 पेक्षा जास्त माझे रमलचे स्टुडंट्स आता तयार आहेत. आणि आता आम्ही झूमवर गेल्या आठवड्यात प्रयोग केला, अतिशय सक्सेसफुल असं झालेलं आहे झूमवर. रमलचं ते फळा वगैरे सगळं लोकांना म्हणजे आता झूमवर करायला हरकत नाही असं मला वाटतंय. आता लवकरच आमचं पुढचं एक रमलवर होणार आहे झूमवर. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नाव नोंदवा. खरंच छान आहे. म्हणजे हा पर्याय उलट सोपा झालेला आहे की प्रवास खर्च नाहीये, जेवण्याची वगैरे ती काही भानगड नाहीये, आणि त्या आलेल्या गेलेल्यांचं स्वागत आहे, ते सगळ्या त्यांचं गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे कमी फीस मध्ये हे कार्यक्रम आता होत आहेत आणि घर बसल्या अगदी निवांत सगळ्या वातावरणात ही गोष्टी घडतायत. तर एका अर्थाने म्हणजे वाईटातून काहीतरी चांगलं असं म्हणता येईल की लोकांना आता ही सवय होतीये. नाहीतर आपल्याला कोणी म्हटलं असतं की झूमवर आपण भेटू, मीटिंग घेऊ, तर आपण एरवी तर कधीच असं प्रयोग केला नसतं. मी तिकडं पुण्याला येतो म्हटलं असतं सरळ तुम्हाला भेटायला. पण आता आपण एकत्र सगळे येतं आणि अगदी अमेरिकेची व्यक्ती इथं आता लगेच कनेक्ट होऊ शकते एका क्षणामध्ये. हो, अगदी अगदी. तर आता झूमवर बघा ना, आता 10,000 रुपयाचा आमचा जो 3 लेवलचा कोर्स आहे ना, तो 4,500 रुपयातच तुम्हाला आम्ही देऊ शकतो. अर्ध्यापेक्षा कमी झाली फीस. आता काही खर्च सगळे कमी झाले ना. हा, आणि कम्फर्टेबल परत तुम्ही त्याची परत रेकॉर्डिंग सुद्धा कम्फर्टेबल आहे. तुम्ही घर बसल्या तुम्हाला जायचा प्रवास खर्च नाही, काही नाही. आम्हालाही खर्च नाही, हॉल बुकिंग नाही, जेवणाचा खर्च नाही, जाण्याचा खर्च नाही. आणि त्या कार्यशाळेमध्ये काय होतं की त्या हॉलची कॅपॅसिटी 25ची असली तर 26वा तिथे बसू शकत नाही. इथं तसं काही नाही, तुम्ही 500 लोक बसा, इथे काही प्रॉब्लेम नाही. इथं तुमचं मिनिमम 100चं तर पॅकेज असतं, आहेच ते बसू शकतात, म्हणजे ऍडजस्ट होऊ शकतात. तर एका दृष्टीने चांगले पर्याय उपलब्ध झालेत आणि आपण त्याला युज टू झालो. नाईलाजाने सुद्धा का होईना, पण सगळ्यांना तर ते यायला लागलं. अगदी मुलं सुद्धा एकमेकांच्या मीटिंग आता झूमवर आयोजित करायला लागले, शाळकरी मुलं, आणि त्यांचे अभ्यास व्हायला लागले, त्यांचं खेळणं होतं, याच्यावरच गप्पा होत आहेत. मी कॉलेजचे माझे सगळे लेक्चर झूम वरच घेतलेले लॉकडाऊन नंतर. क्या बात आहे, व्हेरी गुड. तर सर, शेवाळे सर, मला म्हणजे विचारायचंय, माहित नाही हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी उपयोगी आहे की नाही, कारण माझा केपीचा अभ्यास आहे, पारंपरिकचा आहे, आणि आता लाल किताब पण माझी मीच शिकतेय. मला रमल विषयी मी कधी तो विषय हाताळलाच नाहीये, जरा थोडी माहिती सांगू शकाल का सर? रमलवर एका वाक्यात सांगायचं झालं तर कोणी व्यक्ती एका दिवसात रमल शिकू शकते, इतकं ते सोपं आहे बर का. भगवान शंकरांनी निर्माण केलेलं हे शास्त्र आहे आणि हे द्वापार युगापासून आपल्या भारतात चालू आहे. म्हणजे द्वापार युग म्हणजे बघा, महाभारत कालन 5,000-5,500 वर्ष झाली हे आपल्याकडे चालू आहे. पण याची उत्तरं बरोबर केव्हा येतात, श्रद्धेने तुम्ही प्रश्न विचारला तर उत्तर अजिबात चुकत नाही. आणि याचा वापर मात्र फार जपून करावा लागतो. आम्ही त्याला ब्रह्मास्त्र म्हणतो रमलला, की तुमचं सगळं आडलं. आता केपीने उत्तर तुम्हाला द्यायला कन्फ्युजन होतंय, लाल किताबनी होतंय, मग तुम्ही रमल काढा की तुमचं उत्तर 100% बरोबर येतं. इतकं बरोबर येतं की त्याचं आम्ही 5 मिनिटातच रमल शिकवतो सगळ्या ज्योतिष अधिवेशनात. जे 5 मिनिटात शिकवलेलं असतं त्याचा लोक प्रयोग करतात आणि मग डिटेलमध्ये शिकायला लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. इतकं रमलचं महत्व आहे, ते तुम्ही बघा. म्हणजे पण त्याला सारखं वापरता येत नाही, हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. सारखं वापरलं तर मग त्याची उत्तर बरोबर येतील त्याची गॅरंटी नाही आहे. सारखं वापरलं की श्रद्धा पण राहत नाही ना. म्हणून आमचा नियम आहे की एका वेळेला फक्त एकच प्रश्न विचारायचा. तुम्ही रमल आता तुमची शिकायची इच्छा असेल तर आमची पुढची बॅच ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे मी टच मध्ये राहा सरांच्या. मी पण रमल शिकलोय आणि आमचं रमल आहे ते सगळ्या ग्रुपवर येतं. पावले सरांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज ते लाल किताबचं सॉफ्टवेअरची माहिती सांगितली. मी पाहतीये, पण लाल किताब हल्ली म्हणजे खूपच, म्हणजे सगळेच लोक हल्ली अभ्यास करायला लागले त्याचा, खूपच मोठ्या प्रमाणावर. कारण सांगतो बरं का, की लाल किताबला सुद्धा मर्यादा खूप आहेत बरं का. तुम्ही असं समजू नका की लाल किताब म्हणजे फार अगदी ग्रेट आहे बरं का. मी सुद्धा त्याचा खूप बारकाईने अभ्यास करतोय. मी लाल किताबवर माझं लाल किताब प्रवेश नावाचं माझं पुस्तक पण लिहून तयार आहे.
आता ते हा लॉकडाऊन उठल्यावर ते येईल मार्केटला. पण लाल किताब मध्ये सुद्धा त्रुटी आहेत. सगळ्या विषयात त्रुटी आहेत. कुठलाही विषय घ्या तुम्ही, त्याच्यात त्रुटी आहेत. 100% कुठलंच काही नाही. म्हणून त्याला शास्त्र म्हणतात. 100% असेल तर मग ते त्रिकाल बाधित सत्य म्हणावं लागतं. शास्त्रामध्ये त्रुटी ही असतेच असते. तसं लाल किताब पण त्याला पर्याय नाहीये. लाल किताब मध्ये जे छाती ठोकपणे जे काही नियम सांगितलेले ते सुद्धा आपल्याला अनुभवास येत नाहीत. म्हणजे ते का अनुभवास येत नाही, तर जो अभ्यासू ज्योतिषी आहे तो बरोबर जाणतो की हा नियम सांगितलेला आहे, पण ते इतर पत्रिकेतल्या ग्रहयोगामुळे तो वर्कआउट होत नाहीये. तेवढी नजर यायला तुम्हाला खूप म्हणजे आता एखादाचा मंगल बद सांगितला, पण जर तो त्याचा उपनक्षत्र स्वामी लाभाशी असेल तर तो लाल किताबचा रूल लावायचा का केपीचा लावायचा, हे कन्फ्युजन राहतच. मी तुम्हाला सांगतो, सगळ्या पद्धती आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत बरं का. जसं तुम्ही औषध तुम्ही कुठलंही घ्या, बरं वाटायला पाहिजे हा एक नियम आहे. मग ॲलोपॅथीचं घ्या, आयुर्वेदिकचं घ्या, होमिओपॅथीचं घ्या या युनानी घ्या, किंवा आणखीन कुठलं झाडपाल्याचं औषध घ्या, तुम्हाला बरं वाटायला पाहिजे हा नियम आहे. तसं कुठली पद्धती घ्या, केपी घ्या, लाल किताब घ्या, रमल घ्या, पारंपरिक घ्या, कुठली व्हॉट मे नॉट, पण शेवटी काय की उत्तर बरोबर यायला पाहिजे. म्हणजे प्रेडिक्शन बरोबर यायला पाहिजे. म्हणून आम्ही, आणि बरोबर येतं त्या विषयातले जे तज्ञ लोक आहेत ना ते बरोबर उत्तर देतात. म्हणून जी पद्धत आहे ती आपापल्या प्राणी आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. आम्ही नवीन काय शिकणारे जे आहेत, म्हणजे जिज्ञासू लोक आहेत, ते केपी शिकतात, लाल किताब शिकतात, रमल शिकतात, सगळं शिकतात. पण वापरायचं काय, तर आम्ही त्यांना नेहमी एकच सल्ला देतो की तुम्ही एका वेळेला फक्त एकच पद्धत वापरा. कृष्णमूर्ती पद्धतीने जो निष्कर्ष काढलेला आहे किंवा लाल किताबनी जो निष्कर्ष काढलेला आहे तो निष्कर्ष पहिला आणि शेवटचा, त्याला काउंटर चेक करायला तुम्ही दुसरी कुठली पॅथी वापरायची नाही. म्हणजे तुम्ही रमलनी एक उत्तर दिलेलं ना, दॅट इज इनफ. दुसरं ते काउंटर चेकिंगला परत लाल किताब वापरायचं नाही किंवा केपी वापरायचं नाही. मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर? शास्त्राची परीक्षा नाही बघायची. परीक्षा बघायची नाही. आणि प्रश्नशास्त्राप्रमाणे जे उत्तर काढलेले ते तर अजिबात दुसऱ्या प्रश्नशास्त्राप्रमाणे बघू नये. रमल हे प्रश्नशास्त्रावर आधारित आहे, डाउजिंग हे प्रश्नशास्त्रावर आधारित आहे. तर हे जे प्रश्नशास्त्रावर आधारित जे आहेत ते तुम्ही परत काउंटर चेकिंग करायचं नाही. आणि हे तर 100% झालंय. दुसऱ्या पॅथी वगैरे ठीक आहेत, पण तरी सुद्धा माझं असं स्पष्ट मत आहे की एकदा तुम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे ते काउंटर चेकिंग करायचं नाही. ज्योतिषाने तरी काउंटर चेकिंग करू नये. सेकंड ओपिनियन घ्या, इतर बाबतीत घ्या. डॉक्टरचा सल्ला, एखाद्या डॉक्टरचा सल्ला तुम्हाला बरोबर वाटत नाही तर तो दुसऱ्या डॉक्टरकडे जा. ज्योतिषाकडे जातातच लोक. जोपर्यंत आपल्या मनासारखं बाकी एक ज्योतिषी करत नाही तोपर्यंत 10 ज्योतिषी लोकांकडे उंबरटे झेंजवतात. बरोबर. पण हा मानवी स्वभाव आहे. मानव काय करतो की आपल्याला कुठे चांगलं मिळेल, आपल्याला अजून चांगलं कुठं मिळेल. आमच्याकडं पारंपरिक शिकलेले लोक आहेत ना, आमच्याकडे शिकतात, परत भटांकडे जातात, भटांकडे परत आणखीन, म्हणजे केपी शिकणारे सुद्धा एकाकडे केपी शिकले तर परत दुसऱ्याकडे जातात. त्यांचा स्वभाव काय नवीन हाताला काय मिळतंय, नवीन शिकायला काय मिळतंय. तेवढी फ्लेक्सिबिलिटी जातकाला म्हणा किंवा शिकणाऱ्याला द्यावी आणि त्याचं घ्यावी, त्यांनी शिकणाऱ्यांनी घ्यावी. पण प्रेडिक्शन साठी मी एक सिनियर ऍस्ट्रॉलॉजर म्हणून सांगतो की एकदा प्रेडिक्शन दिलेला आहे ते काउंटर चेकिंग दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मग तरच ते तुमच्या याला प्रेडिक्शनला व्हॅल्यू येते ना. आता तुम्ही समजा एखाद्याला भविष्य सांगितलं, धरून चला की तुम्ही केपी मास्टर, तर केपी मास्टरने एखाद्याला तुम्ही सांगितलं की एखादं उत्तर दिलं की तुझं लग्न अमुक अमुक पिरियड मध्ये होईल, बरोबर आहे. मग तुम्ही आणखीन मग आमच्या रमल प्रमाणे बघितलं आणि केपी प्रमाणे काढलेला पिरियड जर 2020 डिसेंबर असेल तर रमल प्रमाणे जर 2021 आला
तर तुम्ही क्लायंटला काय सांगणार? मग अरे नाही ते मी तुला सांगितलं होतं केपी प्रमाणे, पण नाही, तुझं लग्न 2021 साली. मग हे जे आहे ना तुमचं कन्फ्युजन आणि मनाचं जे काय म्हणतात ड्युएलनेस आहे ना, तो उपयोगाचा नाहीये प्रेडिक्शन करताना. ते तेवढं लक्षात ठेवलं. डायलेमा मध्ये स्वतः ज्योतिषांनी पण राहू नये. दॅट डायलेमा किल्स. हा, करेक्ट. तेच बरोबर आहे. तुम्ही नाहीतर तुमची भविष्य जातकाप्रमाणे तुम्ही सुद्धा दिशाहीन व्हाल. जातकाला जोपर्यंत त्याच्या मनासारखं भविष्य येत नाही तोपर्यंत तो सारखा फिरत असतो. आणि हा प्रत्येकाच्या कुंडलीत पण योग असतो. तुम्हाला खरं सांगू का, जे विधी लिखित आहे ते काही कोणी बदलू शकत नाही. ते ठरलेलंच असतं. बदलू शकतात ते फक्त ऑलमायटी गॉडच बदलू शकतात. आणि ते बदलण्याचे पण योग असतात. म्हणून तो ज्योतिषाकडे येतो. ज्योतिष त्याला उपाय सांगतो. उपाय सांगितलं त्याला वाटतं की बा ज्योतिषाने आपल्याला उपाय सांगितले म्हणून आपल्याला बरं वाटलं. तसं नाहीये. ते ती डेस्टिनीच असते की त्याने त्या ज्योतिषाकडे जायचं, ते उपाय घ्यायचे आणि मग त्याला ते बरं वाटावं. आता लक्षात आलं असेल ज्योतिष म्हणजे काय. आणि तुम्ही फक्त काय बरं का, तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये काय आहे ते सांगणारे फक्त उद्घोषित कलाकार आहात. आम्ही ज्यांच्याकडे ज्योतिष शिकलो त्यांचं पाठी होती विधी लिखित ज्योतिष उद्घोषित कार्यालय. किती पाठी उत्तम होती बरं का. जे आहे ते फक्त आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्यात बदल करण्याचा आमचा काही एक अधिकार नाही. नाही, मला फक्त एक अनुभव सांगायचा. मी शिकतीये, मी अजून अभ्यासकच आहे. कारण हा विषय असा आहे की उभं आयुष्य शिकलं तरी पुरेसा नाहीये. पण लाल किताबची गंमत सांगायची. मी मुळातच केपीची अभ्यासक होते. केपी वरनं प्रिडिक्शन करते आणि रेमेडी केपी मध्ये कमी आहे. आता रिसेंटली काल परवा केपी मध्ये रेमेडी नाहीच आहे. केपी मध्ये अजिबात रेमेडी नाहीये बरं का. लाल किताबची म्हणजे महती म्हणा किंवा गंमत म्हणून सांगायचं झालं, मी परवा एका मुलाचं लग्न होत नाही म्हणून त्याची कुंडली बघितली. तर त्याच्या घरी गेले मी, तर त्याच्या भावाची पाहिली. सगळ्यांच्याच पंचमात आणि चतुर्थात आणि दशमात राहू-केतू शुक्र बाधित आणि अशा बऱ्याचशा ग्रहांचं असं कॉम्बिनेशन होतं. लाल किताब नुसार जे प्रिडिक्शन म्हणा किंवा लाल किताब मध्ये जे लिहिलेलं आहे, मी तो एक रूल अप्लाय केला आणि त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये ऍक्सिडेंटल डेथ एकदा नाही ट्वाइसली झालेली आहे. ऍक्सिडेंटल म्हणा किंवा अननॅचरल डेथ. कारण स्त्री दोष दिसत होता लाल किताबच्या नियमांप्रमाणे. तर त्या मुलांची दोघांची लग्न होत नव्हती. नैऋत्येला घराचं दार होतं, जे सोडल्यानंतर थोडी प्रगती सुरू झाली. आणि मग ते एकदम शॉक्ड झाले. म्हणजे लाल किताबचं जे काही मला काय सांगायचं की बेनिफिट आहे किंवा तुमचं प्रिडिक्शन सांगण्याची जी कला असते, कारण दिस इज काइंड ऑफ एंटरटेनिंग. लोकांना क्युरिओसिटी असते की तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी जर त्यांना सांगितलं तर तुमच्यावरचा विश्वासही वाढतो आणि त्याचं रिझनिंग करणं पण त्यांना सोपं होतं आणि ते रिसेप्टिव्ह मोड मध्ये येतात रेमेडी करून घेण्यासाठी. तर त्यांच्या फॅमिलीमध्ये लग्न मोडताय किंवा हुंडा मागितला म्हणून त्यांच्या बहिणीने सुसाईड केलं होतं. आणि त्याच्या आधी त्यांच्या आजोबांनी त्यांच्या बहिणीला काहीतरी कोणीतरी बोललं आणि गरीब परिस्थिती होती म्हणून 2 लग्नाच्या काळामध्ये सुसाईड झालेले. एकाने रॉकेलतून पेटून घेतलं मुलीनी आणि त्या आजोबांनी फाशी लावून घेतली. म्हणजे डिफरंट पिरियड मध्ये पण हे झालेलं त्यांच्या घरामध्ये. मग त्यांना बाकीचे काय उपाय वगैरे सांगितले. मग आता आणि स्टील म्हणजे ती वास्तू पूर्णतः बाधित होते. आणि हे लाल किताबचा अभ्यास केल्यानंतर तेवढी कमांड नक्की येते. ते केपी करताना येत नाही. केपी मध्ये परफेक्शन आहे, आन्सर आहे, टायमिंग तुम्ही सांगू शकता. पण जे प्रिडिक्शन सांगण्याची जी कला आहे ना, ती लाल किताबनी चांगली तुम्हाला घेता येते. म्हणजे प्रिडिक्शन वरची जी ग्रिप आहे. अनुभव आहे बरं का. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. केपी मध्ये प्रेडिक्शन येतं. प्रेडिक्शनला काही म्हणजे त्याच्यात काही वाद नाही की परफेक्शन जे ज्यादा आहे ते केपी मध्ये पण आहे, बऱ्याच सिस्टीम मध्ये आहे. पण रेमिडियल मेजर्स जे आहेत ना, रेमिडियल मेजर्स जे ते लाल किताब मध्ये आहेत. आणि लाल किताब मध्ये ते संयुक्तिक वाटतात. म्हणजे कसं उपाय जे आहेत ना ते उपाय सांगा,
पण ते उपायाची कारण तुम्ही सांगायला पाहिजेत की का हे उपाय करायला पाहिजे. लाल किताबमध्ये ते का हे उत्तर मिळतं आपल्याला, समजलं का? उपाय करायला पाहिजेत पण का करायला पाहिजे, ते का करायला पाहिजे त्याचं कारण आहे ते लाल किताब मध्ये मिळतं. म्हणजे त्यांची बाकीच्या कुठल्याही कर्ममीमांसा जी आहे याच्यामध्ये ना ती लाल किताबमुळे चांगली होती. कारण मीमांसा लाल किताब मध्येच मिळते, इतर ठिकाणी मिळते, पण लाल किताब मध्ये कारण मीमांसा मिळते म्हणून ते पटतं आणि म्हणून ते जास्त प्रगतीच्या पथावर आहे. जसं केपी, तुम्हाला केपी आणि लाल किताब जोडीनीच आलेले आहेत बरं का, जोडीनीच मार्केटमध्ये आलेले आहेत. केपी जे आहे ते 1960 सालापासून ज्योतिष विश्वात त्याचा प्रचार झाला आणि लाल किताब खऱ्या अर्थाने 1952 साली ज्योतिष विश्वात आलं. म्हणजे केपी आणि लाल किताब बरोबरीनेच चालू आहेत बरं का, लक्षात घ्या. म्हणजे आता ही काळाची गरज आहे केपी आणि लाल किताब. आणि पारंपरिक म्हणाल तर ते त्याची आई म्हटलं तरी चालेल, कारण बेस जो आहे तो पारंपरिक याच्यातच आहे. लाल किताब सुद्धा जे घेतलेले ते पारंपरिकचा आधार घेऊनच घेतलेले. तसं कृष्णमूर्तींनी सुद्धा जे केपीचे घेतलेले ना ते बेसिकचाच आधार घेऊन घेतले. त्याच्या अगोदर त्यांनी खूप अभ्यास केला. त्याच्या अगोदर ते प्रोग्रेस हॉरोस्कोप त्यांना फार प्रिय होतं. प्रोग्रेस हॉरोस्कोप मध्ये आणखीन त्यांनी प्रयोग केल्यानंतर मग ते नक्षत्रावर आले. नक्षत्राचं पुढे त्यांनी संशोधन करून त्याचं रूपांतर त्यांनी सबलॉर्ड मध्ये कसा फायदा होतो हे सगळं ते पुढचा भाग आहे. आणि लाल किताबचं सुद्धा, लाल किताबचं कसं आहे माहितीये का, लाल किताब म्हणजे एक आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल. कारण लाल किताब मध्ये जी कुंडली आहे ना ती मनाला पटतच नाही. जे म्हणजे ज्योतिष शिकलेले त्यांना ती लाल किताबची कुंडली पटतच नाहीये. लाल किताब म्हणजे सगळ्याच मेष लग्नाच्या कुंडल्या, सगळ्याच मेष लग्नाच्या कुंडल्या, पण त्या मेष लग्नाच्या कुंडल्यामध्ये कसा बदल होतो ते वार्षिक फलितामध्ये कळतं. काय होतं, ते जे नियम आहेत ते नियम पक्के जे केलेले त्याचा हे येतो, प्रत्यंतर येतो. प्रत्यंतर आल्यामुळे तुम्हाला यू हॅव टू ऍक्सेप्ट दॅट रूल. आणि ते नियम त्यांना ते गैबी ताकद, गैबी म्हणजे परमेश्वरी शक्तीमुळे ते त्यांना ते दृष्टांत झाल्यासारखे त्यांच्या डोक्यात भिनले गेले आणि ते उतरवलेत त्यांनी कागदावर. त्याच्यातही त्यांनी काय झालं, ते ऐकताना परमेश्वरी दृष्टांत होताना ते 100% त्यांना ग्रास जे झालेलं नाही तिथं काही काही चुकतं पण त्यांचं, त्या गोष्टी म्हणजे फलद्रूप होत नाही. म्हणजे त्याच्यात सुद्धा त्रुटी आहेत की ईश्वरी त्यांच्यावर कृपा असून सुद्धा ईश्वराने सांगितल्याप्रमाणे सुद्धा ते त्यांनी आचरणात त्या काही आणल्या गेल्या नसतील असं आपण समजायचं. बाकी काय, बाकी आपण काय त्याच्यातनं निष्कर्ष काय काढू शकतो. पंडित रूपचंद जोशी यांनी जे लाल किताब आणलेलं आहे सगळ्यांसाठी, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. ते त्रुटी म्हणजे समजायचं की त्यांच्या नकळत्या झालेल्या चूक आहेत, बाकी दुसरं काही नाही. कारण शेवटी काय, हे सगळं संशोधन सगळं चालू आहे. सगळेजण तुम्ही एखादी गोष्ट दिली तर त्याच्यावर लाखो लोक तुटून पडतात, त्याची उपयुक्तता बघतात, त्याचा अगदी तावून सुलाखून त्याचं बघतात. आता मला हे लाल किताब भावचलितात बसवलं, हे बऱ्याच जणांनी म्हणजे अभ्यास करून त्याच्यावर काहीतरी शोध लावूनच बसवलेलं असणार ना. पण मी त्याला ते योग्य नाही असं मी म्हणत नाही. त्याचा तुम्ही अनुभव घ्या ना, मग तुम्हाला कळेल की काय खरं काय खोटं. शेवटी केपी मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. कोणी आणखीन त्याच्यामध्ये पुढे संशोधन करून 4 स्टेप थेअरी आणखीन काय काय केलेलं आहे. संशोधनाला जरूर वाव आहे, पण त्याचं समोर रिझल्ट दिसले पाहिजे. पावले सर, तुम्हाला परत एकदा मी धन्यवाद देतो. सगळ्या आज जे इथं सहभागी झालेले लाल किताब प्रेमी त्यांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही माहिती दिली कसं सॉफ्टवेअर बघायचं ते, आणि त्याच्यात याच्यात भावचलित कुंडलीचा जर भाग सोडला तर बाकी सगळे चांगल्या पद्धतीने लिहिलेले आहेत उपाय वगैरे, हे सगळं चांगलं आहे. आता काय कसं उपयोग करायचा, कसं आता किमतीचा वगैरे काय ते प्रत्येकाच्या क्रयशक्ती आम्ही त्याला नाव मी लोकांना तेच सांगतो की आधी तुम्ही छोटं सॉफ्टवेअर घ्या आणि त्या सॉफ्टवेअरवर तुमचे काम सुरू झाले की मग तुम्ही सांगितलं ना 1250 रुपयाचं छोटं घ्या. छोटं पण आहे, 1250 रुपयाचं घ्या. 7,500 परवडत असेल तर 7,500 घ्या तुम्ही. बघा ना, शेवटी काय सर हे जे काही आहे ना आता कसं ऑनलाईन आपला वेळ तसा कमी असतो,
इंटरॅक्शनला इतरही इश्यूज असतात. तर पर्सनल वरती तुम्ही जर सगळे प्रत्येकाला जर त्याचं लिटरेचर म्हणा किंवा त्याच्या फीचर बद्दल माहिती दिली तर त्यांना विचार करणं सोपं जाईल आणि ठरवणंही सोपं जाईल. जसं मला विचार करता येईल तर मला प्लीज तसं पाठवा सो दॅट आय कॅन. तुम्ही ना ग्रुप जॉईन करा मग आमचा. त्या ग्रुपवर आपण सगळी माहिती शेअर करतो, म्हणजे एकदम 200-250 लोकांना ते कळतं. तर तुम्हाला मी लिंक पाठवतो, त्या लिंकला तुम्ही जॉईन करा. ओके. हा तर हा व्हॉट्सअपवर एक मेसेज करा मला, माझा नंबर लिहून घ्या. नंबर सांगा. 95451 95451 47 47 907. अक्षय तुमच्याकडे नंबर आहे ना? 95451. पावले सर अजून एक जरा मध्ये बोलतो, ऐका. हा बोला सर. आता मला वाटतं साधारण 25च्या आसपास मंडळी इथे आता याच्यावर आहेत, झूमवर आहेत, बरोबर आहे ना? आणि त्या सगळ्यांना लाल किताब म्हणजे अभ्यास आहे असं मी गृहीत धरतो, बरोबर आहे? तर आपण एक गोष्ट करूया बरं का, की कुणाची कुठली एक कुंडली अभ्यासासाठी घ्यायची, बरं का? आणि ती लाल किताब प्रमाणे तिचं विश्लेषण करायचं, बरोबर आहे? लाल किताब प्रमाणे विश्लेषण करायचं नेहमीच्या पद्धतीने, आणि दुसरं विश्लेषण भावचलिताप्रमाणे करायचं. दोन्हीत काय फरक आहे हे तुम्ही बघा. म्हणजे भावचलिता सहित कुंडली घेतील ना लोक, जर त्याची जास्त उपयुक्तता असेल तर. ज्याला कोणाला एक वर्षफल कुंडलीत आहे ते माहित पडेल ना. वर्षफल आणि ओरिजिनल या दोन याचं करायचं. बाकीचं तर ते नियम आहेत ना, ते अंधी कुंडली, बरं का, आधी अंधी कुंडली, नाबालिक कुंडली वगैरे ते सोडून द्या सगळं. एक फक्त आपण ओरिजिनल उपाय, म्हणजे मूळ कुंडलीनुसार उपाय, वर्षफलानुसार उपाय, आणि एक भावचलिताप्रमाणे हे घ्या. म्हणजे मग ते काल मी एक अनाउन्समेंट इथे केली होती, दादा बहुतेक डिस्कनेक्ट झाले. तुमच्याशी मी शेअर करतो, परत दादांना सांगेन की काल जे व्याख्यान झालं लाल किताबवर त्याच्यात मी अनाउन्समेंट केली होती. तर काही लोक याच्यापैकी त्यावेळेस नसतील तर त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतो की लाल किताब किंवा माझ्याकडे असलेले सगळे सॉफ्टवेअर, जे मोठे मोठे सॉफ्टवेअर आहेत की जे मी अचानक लोकांना म्हणू शकत नाही की तू 25,000चं सॉफ्टवेअर घे किंवा 50,000चं सॉफ्टवेअर घे. तर अशा लोकांकरता आपण जे सॉफ्टवेअर माझ्याकडे आहेत त्याच्यामधून जर तुम्ही PDF चा रिपोर्ट मागवला तुमच्या स्वतःचा, तुमच्या फॅमिलीतला किंवा तुमच्या क्लायंटचा, तर तो फक्त 50 रुपयात आपण देणार आहोत. आणि काल मी बऱ्याच लोकांना रिपोर्ट पाठवलेत. तर त्याचा हेतू हाच आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाला आर्थिक विवंचना तर आहेतच, पण ह्या निमित्ताने आपल्या सॉफ्टवेअरचं सगळ्यांकडे ज्यावेळेस कुंडली जाईल तर त्यांची प्रचिती काय आहे, सॉफ्टवेअरमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कितपत अनुभवाला येतील. तर आधी स्वतःची तुमची काढून घ्या, तुमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरची काढून घ्या. 50 रुपये म्हणजे मोठी गोष्ट नाहीये. आणि मग तुमच्या क्लायंटच्या पण काढून घ्या. तर ती PDF फाईल तुम्ही ॲज इट इज फॉरवर्ड करू शकता किंवा तुम्ही प्रिंट आउट मारून त्याला देऊ शकता. तर ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही मोठे मोठ्या सॉफ्टवेअर मधले रिपोर्ट तुम्ही मागू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नाही, अभ्यासासाठी ते लाल किताबसाठी उपयोग होईल का त्याचा? अभ्यासासाठी सुद्धा होईल ना. तर तुमच्या 10 कुंडल्या समजा वाचून झाल्या तर तुम्हाला थोडंफार कळायला लागेलच ना त्याच्यातलं. म्हणजे लाल किताबच्याच असणार ना त्या? हो, तुम्ही जे सॉफ्टवेअर माझ्याकडे आहेत ना, मी यादी पाठवतो. कोणत्याही सॉफ्टवेअरचा रिपोर्ट तुम्ही माझ्याकडून 50 रुपयात घेऊ शकता PDF स्वरूपात. नाही, आम्हाला फक्त लाल किताबचाच म्हणजे PDF पाहिजे आणि तिचा ते अभ्यासासाठी आम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. बाकी काय असं करायचं नाही. 10 कुंडल्यांचा आला तर त्याचा अभ्यास करता येईल ना आपल्याला. हो, पाठवा ना. मग तुम्ही डिटेल पाठवा मला. जेवढ्या कुंडल्या असेल त्याप्रमाणे 50-50 रुपये ट्रान्सफर करा, आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. अच्छा. आणि तुम्ही काय बोला 1250 रुपयाचं कमीत कमी एक सॉफ्टवेअर कोणतं लाल किताबचं आहे? हो, लाल किताबचंच आहे, पण त्याच्यामधली माहिती खूपच कमी राहील. बेसिक वगैरे असेल ना, सगळं बेसिक पासून. बेसिक आहे म्हणजे आता ते 1250 रुपयाचं जे सॉफ्टवेअर आहे ना ते काही मी स्वतःही वापरत नाही. तुम्हाला डायरेक्ट ते आम्ही देऊन टाकू. त्याचा सेटअप असतो, जो सेटअप दिला जाईल, त्याचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. बाकी त्याच्यातले जे कंटेंट आहे वगैरे ते तुम्ही बघून घ्या.
त्याचा रिपोर्ट वगैरे पाठवणार नाही आम्ही काही, ते जसं आहे तसं तुम्हाला त्या स्वरूपात मिळेल. त्याचा तुम्हाला नंतर अपग्रेड करायचा असेल तर त्यावेळेस ते 1250 रुपये कमी होतील. हॅलो, आता मी सर एकदा तुमचा नंबर सांगता का परत? चॅट बॉक्स मध्ये मी टाकला आहे, तरी पण तुम्ही लिहून घ्या. 95451. चॅट बॉक्स मधनं घेते. हा, कॉपी पेस्ट करून घ्या. मी 1-2 मिनिट थांबतो, नंतर बंद करीन मी. हॅलो सर. हा बोला. सर मला विचारायचं आहे की तुम्ही आता 50 रुपयाप्रमाणे लाल किताबचं किंवा अदर कोणत्याही ह्याचं पाठवणार म्हटलात ना, तर आपला एक्स्ट्रा ऑफिस 12 मध्ये सुद्धा लाल किताबचं जे आहे तसंच येणार का ते, का त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असेल? नाही, लाल किताब त्याच्यात फार संक्षिप्त स्वरूपात आहे. हा, मात्र ते त्याच्यात एक फायदा आहे की ते मी मराठी भाषांतर मी केलेलं आहे त्याचं. आणि मग वास्तूच्या रिपोर्टचं पण पाठवणार का? नाही, वास्तूचा रिपोर्ट नाही पाठवणार. वास्तूचं ते तयार करावं लागतं मॅडम, तुमचं ड्रॉइंग प्रमाणे. नाही, ते सॉफ्टवेअर आहे ना आपलं वास्तूचं सॉफ्टवेअर. सॅम्पल रिपोर्ट तर फ्री मिळेल ना, सॅम्पल रिपोर्ट फ्री मिळेल, पण तुमच्या घराची वास्तूचे डिझायनिंग करून वगैरे तसं नाही होणार ते. नाही, ते वास्तूचं आहे ना, त्याचंही मला जरा बघायचं होतं, म्हणून मग ते पण 50 रुपयाच्या ह्याच्यातच मिळेल का? नाही, कारण पुढे घ्यायचं म्हटलं तर. ऐका तुम्ही, मी परत सांगतो तुम्हाला. वास्तुशास्त्राचं जे सॉफ्टवेअर आहे वैदिक वास्तू नावाचं, त्याच्यामध्ये तयार असलेला सॅम्पल रिपोर्ट तुम्हाला फ्री मिळेल बघण्यासाठी, की तो तुम्ही बघा. ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही सॉफ्टवेअर विकत घ्या. पण तुम्हाला जर तुमच्या वास्तूचं ड्रॉइंग करून ते तुम्हाला पाहिजे असेल तर तो रिपोर्ट, त्याचे रेट वेगळे राहतील. तो 50 रुपयात नाही मिळणार, कारण 2-3 तास ते ड्रॉइंग तयार करण्यात जातात. नाही, कळलं मला फक्त वास्तूचं का बघायचं की परफेक्ट येत असेल तर मग ते पण सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी, या दृष्टीने मी मग मी वास्तूचा डेमो दाखवील ना तुम्हाला एखाद दिवशी, त्यावेळेस तुम्ही बघा, आवडलं तर मग तुम्ही ऑर्डर करा त्याची. मला सर एक विचारायचं आहे, वास्तूचं सॉफ्टवेअर म्हणजे काय नेमकं? त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉइंग तयार करू शकता वास्तुशास्त्राप्रमाणे. ते ड्रॉइंग तयार करणं सोपं आहे आणि त्याचा जो रिपोर्ट आहे तो ऑटोमॅटिक येतो, की तुम्ही जी रूम प्लेस केलेली आहे ती रूम बरोबर आहे की नाही, किंवा त्याच्यात म्हणजे ती कुठे असायला पाहिजे वगैरे, हे सगळं तिथं दाखवतो तो सॉफ्टवेअर. कारण मी स्वतः वास्तू कन्सल्टिंग करते ना, तर माझ्याकडे मी ऑटोकॅड मध्ये ड्रॉइंग करून देते. तर ऑटोकॅडची गरज नाही तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही ड्रॉइंग करू शकता. ऑटोकॅडचं जे पर्पज आहे ना तो वेगळा आहे. ऑटोकॅड मध्ये फार ते मोठं सॉफ्टवेअर आहे, ते इंजिनिअरिंग लेवलचं सॉफ्टवेअर आहे. मला ते लागतं ना, म्हणजे इंटिरियर डिझायनिंग करते त्यामुळे मला ते लागतं. ठीक आहे, तुम्ही ते वापरू शकता, पण ह्याच्यात त्या ऑटोकॅड मध्ये तुम्हाला वास्तुशास्त्राचं काही कळणार नाही. काही नाही, पण त्याला स्वतःचीच माहिती अप्लाय करावी लागते. तर तुम्हाला ह्या सॉफ्टवेअर मध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे ती रूम किंवा ती जी वस्तू प्लेस केली ती योग्य आहे की अयोग्य आहे ते दाखवतो. तर तुम्हाला मी सॅम्पल रिपोर्ट शेअर करतो. सॅम्पल रिपोर्ट टाकला की तुम्ही तो बघा की तसा रिपोर्ट तुम्हाला चालतोय का, आणि जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर अवश्य घ्या. मग चालेल. ओके मॅडम, ते ऑटोकॅड पेक्षा चांगलं आहे बरं का ते सॉफ्टवेअर. हो, ऑटोकॅड मी पाहिलेलं आहे. हो, वास्तूचं सॉफ्टवेअर खूप छान आहे, वापरायला सोपं आहे आणि चांगलं आहे. मी पण वास्तू विचार म्हणून सांगा. ओके, बर चालेल ना सर, पाठवा मला त्याची माहिती, मग बघूयात आपण. तुम्ही काय करा, आता ह्या नंबरवर एक मला आहे ना व्हॉट्सअप मेसेज करा, मग तुम्हाला मी लिंक पण पाठवतो. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन झालात की मग सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑटोमॅटिक येत राहतील. करते. उद्या कुठं सर? हॅलो, कुठलं आहे? उद्या आपण परत याचं घेऊ ना, पाराशर लाईट्स. चालेल सर. तर तुम्हाला पाराशर लाईटचे रिपोर्ट हवे असतील किंवा लिओ स्टारचे रिपोर्ट हवे असतील, आणि हे एक सॉफ्टवेअर आहे मोठं लाल किताबचं, तर तुम्ही आपापले रिपोर्ट मागून घ्या. आणि हे वेदचक्षु व्याख्यान मला जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हा रिपोर्ट मी तुम्हाला 50 रुपये द्यायला तयार आहे. चालेल सर. येस सर, थँक्यू सर. थँक्यू. आता परत आहे ना ह्याच, आता आज व्याख्यान आहे दुपारी 3 वाजता. फील गुड फॅक्टर ऑफ वास्तू. ओके. तर ते आमच्या गुरुच आहेत, गुरुवर्या डॉक्टर चंद्रकला जोशी मॅडम आहेत.
ओके. त्यांचा खूप अभ्यास आहे. याच्यापूर्वी एक ज्योतिषवर त्यांचं व्याख्यान झालं होतं कोट चक्रावर, आणि लोकांना खूप ते आवडलं होतं. तर 3 वाजता तुम्ही त्या व्याख्यानाला जरूर उपस्थित राहा. लिंक हीच राहील सेम. आणि दररोज आपण व्याख्यान ठेवतोय. आपला 101 व्याख्यानाचा संकल्प आहे. आता जवळपास म्हणजे 1 महिना झालेला आहे. तर म्हणजे सांगितलं सर तुम्ही. बरेच लोक सुटले आहो. खूप लोक सुटले की ते नाराज येते म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. पण आता असं झालं की इतके व्याप वाढून ठेवले मी हातानेच की मला आता खूपच कमी वेळ मिळतो. म्हणजे इच्छा असते की सगळ्यांपर्यंत जावं, पण आता तुम्ही लकीली आल्यात, बरं झालं, मला आनंद वाटला. आणि दररोज रोज काहीतरी ऑनलाईन शिकत असते ज्योतिषाचं. नाही मला ते नवीन नवीन गोष्टी कळतात. हो, तुमचा भरपूर म्हणजे चौफेर अभ्यास असतो तुमचा, आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तुमच्याशी बऱ्याच वेळा आपण त्या चर्चा झाली होती. मला सांगितलं का मागे आपण कोर्ट केस विषयी बोलत होतो माझ्या, ते झाले का प्रॉब्लेम सॉल्व? तुमचा एक फोन आला होता मध्ये. हा, फोन एकदा झाला आपला. जिंकले खालच्या कोर्टातनं जिंकले, पूर्ण ताबा मिळाला मला. शेअर सर्टिफिकेट पण माझ्या नावाने ट्रान्सफर झालंय. आणि 2020 बोलले होते, शनी ज्या दिवशी शशयोगात आला 23 तारखेला, अच्छा, त्याच दिवशी कोर्टाची ऑर्डर आणि शेअर सर्टिफिकेट हातात मिळालं. कष्ट पडले मला, पण तो मुलगा गेलाय घर सोडून. म्हणजे त्यावेळेस आपण डिस्कशन केलंच होतं कुंडली की खूप मनस्ताप होईल, खूप त्रास होईल. पण आता तो हायकोर्टात गेलाय, पण तिथूनही त्याला काही होणार नाहीये, मी घाबरत नाहीये. कारण केपी प्रमाणे रूल एकदम फिट बसलेला आहे. नाही, तुमची चिकाटी फार कामं येते. म्हणजे माझ्यासारखे नाच सोडून दिला असता, आणि मी तुम्हालाही तसा सल्ला दिला होता की नाच सोडून द्या, कशाला डोक्याला ताण करून घेत. नाही, त्यांनी माझ्यावर अन्याय खूप केला होता. मी त्याला द्यायला तयार होते. तुम्ही मला म्हणाला होता की निम्म द्या, पण त्यांनी जो अन्याय केला ना, माझ्या आईला अर्ध्या रात्रीला विनाकारण इनोसेंटला त्यांनी पोलीस चौकी दाखवली होती. पण मी त्याच्या आईची सेवा केली, हॉस्पिटलमध्ये नेलं, औषधोपचार केले, वाईट वागले नाही. बरोबर. आणि मग 15 मार्चला जाणार होते ते 12 मार्चलाच गेले. 13 तारीख माझ्यासाठी फार उपयोगाची ठरली. 13ला मला माझी बर्थ डेट 13 आहे. 13 फेब्रुवारीला कोर्ट ऑर्डर हातात पडली. 13 फेब्रुवारीला शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर झालं. 13 एप्रिल का मार्चला आता आठवत नाही मला. आणि 13 मार्चला ती बाई घर सोडून गेली. 12 वाजले होते. 1:30 नंतर, म्हणजे 13 तारीख उगवली होती. 13 लागली. सगळ्या गोष्टी 13ला घडल्या. तुमचा 4 आकडा जास्त आहे वाटतं. आणि त्या फ्लॅटचा नंबर आहे 20. अरे हा, चांगले. रवी स्ट्रॉंग आहे. मेषेचा रवी तो लाभेश आहे, आणि त्याचा म्हणजे अष्टमेशाचा आणि चतुर्थेशाचा असा छान संयोग आहे की मिळणार. त्यामुळे मी आता कष्ट काढलेत, पण होईल ते. तुमचं प्रेडिक्शन होतं की 2020 शिवाय काय होणार नाही, हे तुमचं प्रेडिक्शन होतं, म्हणून तुम्हाला सांगायचं. येतं देवाची कृपा असली की फलादेशही बरोबर येतो आपला. हा ना, आपण ज्योतिषी आहोत आणि तुमचं मला त्यावेळेला होतं, मग मी मानसिक तयारी केली होती की ठीक आहे 2020 तर 2020. 5 वर्ष लागलं होतं ते. हो, बरोबर. 16 पासून सुरू झालं होतं ते. अच्छा. चलो, मला सांगत चला, काही असेल तर मला नक्की आवडेल, कारण मी फार नॉर्थ इंडियन लोकांच्या म्हणजे GD वशिष्ठ, परत तुमच्या बऱ्याच लोकांचं सतत ऐकत असते. ग्रुमिंग करायला चांगलं आहे ते. हो, बरोबर. परत त्याच्यामध्ये अजून एक बॉम्बेचे आहेत. दादा काहीतरी बोलतायत. हा, बोला दादा. काय झालं, माझी बॅटरी संपल्यामुळे मी हो, तुम्ही डिस्कनेक्ट झाले एकदम, माझ्या लक्षात आलं ते. संपलं तर तुम्हाला ते मी सल्ला दिलेला तर योग्य असेल तर एकदा बघूया. नेहमीची कुंडली आणि भावचलित कुंडलीवर कसं काम करतं. नक्की करू सर आपण. लोक आहेत त्यांना पण ते कळेल. शेवटी काय बरं का, कोणाला चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा ते काय आहे त्याचा अनुभव घेऊन मग बरोबर नाही असं तुम्ही म्हणू शकता. राईट. काही अनुभव घेतला नाही, काही नाही, आपलं उगाच उचलली जीभ लावले टाळायला असं नको. भावचलित कुंडलीला यांनी लाल किताब लावलेला आहे, ते बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हाला काउंटर चेकिंग करता येतं ना.
बरोबर आहे. तुम्हाला माहिती असतात कुंडलीतले उपाय आणि भावचलितासाठी दिलेले उपाय, नाही का? याच रेफरन्स मध्ये दादा, मला माहित नाही तुम्ही काल होते की नाही, तर आपण एक अनाउन्समेंट केली होती काल आणि तुम्ही आता डिस्कनेक्ट झाले ना, त्याच्यानंतर मी इथं पण ते बोललो. तर मी तुम्हाला ते सांगतो की आपण काय केलं माहितीये का, की ह्या सॉफ्टवेअर मधून जो रिपोर्ट निघतो, तर तो आता वेदचक्षु व्याख्यानमाला चालू असेपर्यंत केवळ 50 रुपयात आपण लोकांना शेअर करतोय PDF फाईल मध्ये. तर त्याच्यामुळे दोन्ही पण होईल की भावचलीचं प्रेडिक्शन पण कळेल, भावचलीच दिलंय मी रिपोर्ट सगळ्यांना, आणि त्याचा अनुभव येतो की नाही ते पण कळेल, आणि लोकांना अगदी कमी पैशामध्ये तो रिपोर्ट आपण प्रोव्हाइड करतोय. मोठे मोठे जे सॉफ्टवेअर आहेत, पाराशर लाईट किंवा लिओ स्टार, सगळ्या सॉफ्टवेअरची रिपोर्ट आपण 50 रुपयात लोकांना देणार आहे. तर ही मी आता ग्रुपवर पण माहिती टाकतो आणि सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. ठीक आहे. येस सर, थँक्यू सर. ओके, आता मी एंड करतो. हा, आता 3 वाजता. येस सर, येस सर. चला निघायचं. हो सर, हो सर. मीटिंग 3 वाजता भेटूया. मीटिंग. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्हाला रमलचं केव्हा हवा असेल तेव्हा मी तयार आहे बरं का. तुम्ही वेळ ठरवा, दिवस ठरवा. हो सर, मी तुम्हाला एक डेट 1-2 ऑप्शन देतो, मग त्याच्यापैकी तुम्हाला शक्य असेल तर आपण चालेल चालेल चालेल. मराठीमध्ये पण ट्रान्सफर करा. हो हो ठीक. हो 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 चालेल. लाल किताबचं मराठीमध्ये सॉफ्टवेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण का उपायाच्या बाबतीत खूप आपल्याला फायदा होईल. हो हो, अवश्य अवश्य करूया. प्लीज तेवढं तर हे करा, म्हणजे काय मला 2 लेक्चर्स देईन बरं का. बरं पावले. बरं सर. ते लोकांना रंजकपणे वाटतील अशी देईन. एक रमलवर देईन आणि लाल किताब मधले अगदी सोपे, की ज्यांना लाल किताब समजत नाहीये बरं का, त्यांना ते लाल किताब मधले उपयुक्तता 100% समजेल असं लाल किताब विषयक व्याख्यान मी देईन. चालेल. कारण काय, काल जे लाल किताबचं व्याख्यान झालं ते लाल किताब ज्यांना येते त्यांच्या दृष्टीने ठीक होतं, पण मी जे व्याख्यान देईल ते लाल किताब ज्यांना अजिबात येत नाही हो हो आणि ज्यांना येते दोघांसाठी उपयुक्त असं ठरेल. चालेल चालेल. 1-2 व्याख्यानात शनिवार मध्ये असावं ते. ठीक आहे सर. बोला. शनिवार रविवार मध्ये असावं. काही लोक ड्युटी करतात अजून या लॉकडाऊन मध्ये सुद्धा. नाही, काळजी करू नका. आपण 24 तासासाठी रेकॉर्डिंग सुद्धा त्याच्यावर टाकतो ग्रुपवर. त्याच्यामुळे जे चुकलेत ऐकायला त्यांना तुम्हाला ऐकता येईल नंतर, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा अच्छा. पण सर आम्हाला ग्रुपवरती सामील करून घ्या, म्हणजे आमचं येऊन जाईल. या व्हॉट्सअप नंबरला मला तुम्ही रिक्वेस्ट टाका, मी लिंक पाठवतो. हो सर, हो नक्की. आणि दादा तुम्हाला 7 तारखेला जमेल का? वार कुठला आहे 7 तारखेला? 7ला मंगळवार आहे. मंगळवारी जमेल. ठीक आहे, लावून टाकू. हा चालेल. मग तुमचं मी 7 तारखेची एक पोस्ट तयार करतो. तर आधी लाल किताब घेऊ का रमल घेऊ? मग लाल किताबच घेऊया. बरं, रमल घेऊ. चालेल चालेल सर. थँक्यू सर, थँक्यू. आता मी एंड करतो मीटिंग. सगळ्यांनी नंबर लिहून घेतलाय. हो सर. आणि हा थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद. 3 वाजता परत भेटतोय आपण. हो हो, नक्की भेटूया. आणि दादा तुम्ही पण जर वेळ असेल तर 3 वाजता ऐका. धन्यवाद. आणि दादा इथे आले. क्लॅश होतंय आमचं पण या लोकांनी केपीचं ठेवलेलं आहे. बरोबर. तर मी 2 वाजता थोडा वेळ जाऊन 3 वाजता तुमच्याकडे येईन ना. चालेल चालेल. आणि आपण आलात दादा वेळात वेळ काढून, त्याबद्दल धन्यवाद. आणि मॅन्डेटरी होतं ना, कारण तुम्ही माझ्या सूचनेप्रमाणे तुम्ही आज ठेवलं होतं ना. नाही मग काय तसं वागणार मी नाहीये. तुम्ही माझ्यासाठी माझी डिमांड पूर्ण केलं म्हटल्यावर मला यायलाच पाहिजे ना. बरोबर. असं चुकीचं काम नाही करत मी कधी. थँक्यू. त्याला म्हणतात, त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात सजेशन बॉक्स. सजेशन द्यायची, बाकी तुमच्या बाजूने काहीच नाही. ठीक आहे. येस सर. सगळ्या पार्टिसिपेंटचे धन्यवाद. आणि असंच डेमो बघत एवढी छान अवेल करून दिली अपॉर्च्युनिटी. धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू सर.